मी अतिशय रिस्पॉन्सिबली सांगतो, की ओपीडी लेव्हलच्या प्रॅक्टिसमध्ये जवळपास 96% वेळेला जिथे अँटिबायोटिक्स प्रिस्क्राईब केली जातात, तिथे ती न प्रिस्क्राईब करता सुद्धा तेवढ्याच लवकर तेवढेच चांगले रिझल्ट्स येतात. 96%. ऑफकोर्स. आणि आपण काढून बघा की वेस्टर्न कंट्रीजमध्ये पॅरामीटर्स काय आहेत. अँटिबायोटिक्स पहिल्या 1 आठवड्यामध्ये वापरले जातात का? हे जे सर्दी खोकला आपल्याकडे व्हायरल आहे म्हणून सांगितलं जातं आणि त्याच्यावरती अँटीबायोटिक्स दिले जातात. व्हायरल गोष्टीवरती अँटीबायोटिक्स म्हणजे बॅक्टेरियावर काम करणाऱ्या गोष्टी आपण देतो आणि आपल्याला प्रश्न पडत नाही की जर व्हायरसमुळे एखादी गोष्ट झाली आहे तर आपण बॅक्टेरियावर काम का करणार आहोत. मी हे नेहमीच म्हणत असतो की प्रश्न असा आहे ना की आपल्याला फार्मा लॉबीच्या हातचं भाऊलं व्हायचं आहे का आपल्याला पेशंटचं भलं करायचंय. आपल्या पेशंट हा पेशंट आहे का कस्टमर आहे, हा डिफरन्स जर का क्लिअर झाला तर हे प्रश्न येणार नाहीत. पण दुर्दैवाने एवढं सगळं जगात जर सरळ असतं तर आणि काय पाहिजे होतं. तुम्ही हे वाक्य फार मोठं आहे हो, की पेशंट हा पेशंट आहे की कस्टमर आहे. इट चेंजेस द होल अप्रोच. ऑफकोर्स. आता आजीबाईचा बटवा जसं तुम्ही म्हणाला, पूर्वी खरंच ही कन्सेप्ट होती गावागावांमध्ये की जिथे आजीबाईंकडे त्या घरातल्या आजीकडे एक छोटासा बटवा असायचा ज्याच्यामध्ये वेगवेगळी औषधं छोटी मोठी असायची. आता त्या आज्याच राहिल्या आहेत का की ज्यांच्याकडे तसे बटवे असतील. जनरेशन बदलली ना, त्यामुळे त्या जनरेशनला ते नॉलेज नाहीये जे पूर्वी होतं. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. मेडिकल क्षेत्र खूप ऍडव्हान्स झालेल्या काळात सध्या आपण जगतोय. म्हणजे माझ्या शरीरात नेमकं काय होतंय हे चेक करायला, हे टेस्ट करायला हजारो प्रकारच्या टेस्ट उपलब्ध आहेत. माझ्या शरीरात नेमकं काय घडतंय हे बघायला कितीतरी अत्याधुनिक डिव्हाइसेस उपलब्ध आहेत. त्यामुळे एक आरोग्यपूर्ण जीवनशैली जगण्यासाठी, एक आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी जे काही असायला हवं ते आपल्याकडे आहे. पण असं असूनही 20 वर्षांपूर्वींच्या पिढीपेक्षा आजची पिढी अधिक हेल्दी, अधिक एनर्जेटिक, अधिक सकस जीवन जगतीये का? तर ऑब्व्हियसली नॉट. मग हे असं का होतंय? आपलं नेमकं कुठे चुकतंय? सगळी तंत्र उपलब्ध आहेत, विद्या उपलब्ध आहेत, उपकरण उपलब्ध आहेत आणि स्टील आपण आजारी पडतोय. आपलं आरोग्य अधिकाधिक कमकुवत होत जात आहे. नेमकं कुठे चुकतंय या विषयावर चर्चा करायला, हा विषय समजून घ्यायला, यावर गप्पा मारायला आज इन मराठी मंथनवर आले आहेत प्रसिद्ध आयुर्वेदिक वैद्य डॉक्टर परीक्षित शेवडे. नमस्कार सर. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. थँक्यू. मी आत्ता म्हणालो ना डॉक्टर तसंच की लाईफस्टाईल चेंज झाली आहे म्हणा, प्रदूषण खूप वाढलंय म्हणा, अन्न तेवढं सकस राहिलं नाहीये म्हणा, कारण अनंत असतील आणि ती आम्ही तुमच्याकडनं समजून घेऊच. पण आयुर्वेद स्पेशली ह्या बदललेल्या लाईफस्टाईलकडे आणि त्यातून उद्भवणाऱ्या प्रश्नांकडे या कॉन्टेक्स्टमध्ये कसं, हाऊ डज इट अप्रोच? सगळ्यात आधी तर मी तुम्हाला धन्यवाद म्हणेन कारण आपण प्रॉब्लेम एक्सेप्ट केलाय. कारण अनेकदा असं होतं की हा प्रॉब्लेम आहे हे एक्सेप्टच केलं जात नाही की आज आपलं आरोग्य सुधारलंय का, हा खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे आणि बाय लार्ज त्याचं उत्तर नकारार्थी आहे. आयुर्मान वाढलंय एवढ्याच ह्याच्यामध्ये आपण सगळं बोलत बसलेलो आहेत, पण ते आयुर्मान हे निरोगी आहे का ह्याच्याबद्दलच्या चर्चा होत नाहीयेत. आपण काही औषधांच्या कुबड्या घेऊन फक्त काही वर्ष पुढे ढकलली ह्याचा अर्थ काहीतरी खूप अचीव केलं का? जर ती वर्ष प्रोडक्टिव्हच नसतील तर त्याचा उपयोग काय आहे, हे सगळे खरं म्हणजे चर्चेचे विषय असले पाहिजेत आणि म्हणून तो पहिल्यांदा प्रॉब्लेम ऍड्रेस केला त्याच्याबद्दल थँक्यू. आता महत्वाचा मुद्दा, ॲज यू राईटली सेड, की आपण ज्यावेळेला लाईफस्टाईल बद्दल बोलतो, मला असं वाटतं लाईफस्टाईल ह्याचा अर्थ केवळ दिनमान किंवा दिनचर्या इतका मर्यादित न घेता आपण जसं WHO एक्सेप्ट करतं त्या सगळ्या बाबतीमध्ये की हेल्थची डेफिनेशन सांगताना WHO सांगतं की इट इज नॉट मियरली अब्सेन्स ऑफ अ डिसीज ऑर इन्फॉर्मिटी बट इट शुड बी वेलबिंग ऑफ फिजिकल, मेंटल अँड सोशल पॅरामीटर्स. वाव. मला वाटतं आपण एक पॅरामीटर आपल्या बाजूने त्याच्यात ऍड केला पाहिजे भारतीय म्हणून, तो आहे स्पिरिच्युअल. आणि हे 4 पैलू जर आपण बघितले तर ह्या प्रत्येकच गोष्टीच्या बाबतीमध्ये आज आपण कुठे स्टँड करतोय हे खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. बरं, ह्या सगळ्या बाबतीमध्ये आयुर्वेद काही ना काहीतरी ऑफर करू शकतो का? तर डेफिनेटली करू शकतो आणि ते ऍप्लिकेबल आहे. अगदी बेसिक आपण जर बघायचं ठरवलं, फिजिकल पॅरामीटर जर आपण घेतला तर आयुर्वेद असं सांगतो की जनरली ज्या गोष्टी आपण ऐकतो की दिनचर्या आणि ऋतुचर्या हे आपण बऱ्यापैकी ऐकतो. दिनचर्या याचा अर्थ आपला दिवस कशा पद्धतीने आपण चालू करावा, कधी उठावं, कधी संपवावा, कशा पद्धतीने तो असावा. ऋतुचर्या ह्याचा अर्थ आपल्याकडे जे विविध ऋतू आढळून येतात, जरी यावर्षी पावसाळा चालू असला तरी सुद्धा तसं झाल्यावरही काय काळजी घ्यायची हे आयुर्वेद सांगतो बरं का. आता ही जी ऍप्लिकेबिलिटी आहे ही आपल्याला आयुर्वेदाने सतत देऊन ठेवलेली आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन आयुर्वेद असं सांगतो की आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य
ह्या 3 गोष्टी हे पिलर्स आहेत आपल्या आयुष्याचे. आता एक एक गोष्टी बेसिक डिकोड केल्यात आपल्या लक्षात येईल. आहाराच्या बाबतीमध्ये ऑफकोर्स आपण जे काही खातोय, मी सहसा पेशंटना एक गोष्ट सांगतो की आपण शरीरात काय घालतोय आणि शरीरातल्या वेगवेगळ्या भागातून बाहेर काय टाकतोय, ह्या 2 गोष्टींकडे जर नीट लक्ष ठेवलं तर बरेचसे रोग आपल्याला टाळता येतील. कारण आपण आत काय घालतो या बाबतीत सजग राहिलो, रोग टाळता येतील. आणि बाहेर पडतंय त्याच्याकडे लक्ष ठेवलं तर बरेचसे रोग हे वेळेत पकडता येतील. तर ह्या 2 गोष्टींकडे लक्ष ठेवणं, जसं पूर्वीच्या काळामध्ये पद्धत असायची की अगदी शौचाला गेल्यावर सुद्धा त्याची रसभरीत वर्णन असायची की कोणाला कशा पद्धतीचे स्टूल्स पास होत आहेत. आता लोकांना वाटायचं काहीतरी आपल्या गावठी गोष्टी आहेत, बरं असं काय बोलतात. पण आज जर आपण बघितलं तर ग्लोबल नॉर्म्स आपल्याला आले ज्याच्यामध्ये पिक्चर्स येतात की ज्यामध्ये सांगितलेले की असे 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 स्टूल्स जर आपले असतील तर आपण यू आर पुपिंग वेल, अदरवाईज यू आर नॉट. मग हीच डिस्कशन त्यावेळेला गावागावांमधून होत होते. लोकांना माहित होतं की पोट नीट असेल तर माणूस ठीक असतो, हा पहिला पॅरामीटर आहे. तर हा आहाराच्या बाबतीमध्ये सांगितलेली गोष्ट की शक्य तितकी जुनी वाणं जी असतील वेगवेगळ्या धान्यांची, जी फारशी संकरित झालेली नाहीयेत आणि तशी प्रिझर्व्ह केलेली आहेत, ठिकठिकाणी झालेली आहेत, अनेक शेतकरी त्याच्यावर काम करतायत, ह्या गोष्टींचा वापर, म्हणजे आपण फक्त ऑर्गॅनिक असं बोलत राहतो, पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपण हा विचार केला पाहिजे की ते वाण कुठलं आहे. म्हणजे मी ते पिकवताना रसायनं म्हणजे कीटकनाशकं वगैरे वापरली नाहीयेत, हा अर्धाच भाग झाला. ऑफकोर्स मुळात बियाणं कोणत्या प्रतीचं आहे. एक्झॅक्टली. कारण ते जर जेनेटिकली मॉडिफाईड असेल, त्याच्या डीएनए मध्ये आणि सगळ्या गोष्टींमध्ये जर छेडछाड झाली असेल तर ते आपल्या शरीरात काहीच करणार नाही असं म्हणणं खूपच मोठा बाळगोतपणा होईल. त्याच्यामुळे तिथे काळजी घेणं महत्वाचं आहे. दुसरं झालं निद्रा, ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सध्याला जवळपास 60 ते 70% जणांचे वांदे झालेले आहेत की त्यांना झोप लागत नाहीये किंवा ते म्हणतात मला मध्येच जाग येते मग नंतर झोप लागत नाही. आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आयुर्वेदाने ज्या बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा वापर केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ सहज ऍप्लिकेबल करता येण्यासारखी गोष्ट जी मी पेशंटना सांगतो की रोज आपल्या आंघोळीच्या आधी जेमतेम 2 ते 3 मिनिटात होणारं काम आहे, थोडंसं खाण्याचं तिळाचं तेल जे असतं ते कोमट करा. उपलब्ध नसेल व्हर्जिन कोकोनट ऑइल असतं ते उपलब्ध नसेल कुठलंही तेल वापरा, शक्यतो रासायनिक प्रक्रिया झालेलं वापरू नका, एवढंच. ते विशेषतः आपल्या डोक्याला, कानांना आणि पोटऱ्यांना एवढं जरी लावलं, शिर श्रवण पादेशु तम विशेषेन शिलयेत असं म्हटलेलं आहे. ह्याला काय म्हणतो आपण? अभ्यंग. आता जनरली आपण असं म्हणतो की दिवाळीमध्ये पहिली अंघोळ केली जाते आणि मी नेहमी म्हणतो ती पहिली आणि तीच शेवटची असं होतं, कारण अभ्यंग वर्षभर करायचं आहे हे आपल्या लक्षातच राहत नाही. आणि महत्वाची गोष्ट अशी की तो फक्त झोपेकरता उपयोगाचा नाहीये, तर अभ्यंगम आचरेन नित्यम तद जरा श्रम वातहा 3 फॅक्टर झाले. जरा ह्याचा अर्थ म्हातारपण. आज लॉन्जिव्हिटीचे रिसर्चेस चालू आहेत जगभरामध्ये. इतकी सोपी गोष्ट आहे जी नियमितपणे केली जाऊ शकते, रोज केली जाऊ शकते. श्रम जो आपण नियमितपणे जे वेर अँड टेअर बॉडीचे होत आहेत त्याच्यापासून जर सुटका मिळवायची असेल तर, आणि वात जो डिस्ट्रक्टिव्ह एंटिटी आहे ऍक्च्युली शरीरातला, कारण त्याच्यामुळे एजिंग जास्त लवकर होतं कॅटलिस्ट सारखं काम करून. अच्छा. तर त्याच्यामुळे ह्या 3 गोष्टींना आटोक्यात ठेवण्याकरता आपल्याला अभ्यंग चांगल्या पद्धतीने काम करतो असं आयुर्वेद सांगतो. ज्यावेळेला सुट्टी आहे तेव्हा संपूर्ण शरीराला तेल लावून टाका. रोजच्या जीवनामध्ये शक्य नाही ना, ठीक आहे, पोटऱ्यांना लावा, डोक्याला लावा, कानाला लावा, यू आर गुड टू गो. हे थोडं म्हणजे आम्ही जे अभ्यंग स्नान करतो ते करतो बाबा, पण व्हॉट इज द आयडियल वे, एक्झॅक्टली कसं करावं? आयडियल वे मध्ये मी सांगितलेली तेल, विशेषतः तिळाचं तेल. आता ह्याच्यामध्ये असं आहे की लहान मुलांसाठी चंदनवाला लाक्षादी सारखं तेल वापरता येतं. आपल्याला काही विशिष्ट तक्रार असली तर आपल्याला आपले वैद्य हे वेगवेगळी तेल सांगू शकतात. इट वुड रेंज फ्रॉम धानवंतरम तेल टू कोट्टम चुकादी तेल, भरपूर मोठी रेंज आहे की जी अभ्यंगाला वापरली जाऊ शकते. तर ते कोमट करणं आणि वरून खालच्या दिशेने शरीराला अप्लाय करणं ही अभ्यंगाची आयडियल मेथड. संपूर्ण शरीराला हलकं लावायचं, अप्लाय केलं तरी चालेल आणि चोळलं तरी चालेल, उत्तम. विशेषतः जे सांधेत आपले तिथे गोलाकार सर्क्युलर मोशन मध्ये त्याला अप्लाय करायचं, पण कोमट असलं पाहिजे, ह्याच्याकडे लक्ष देणे अत्यंत महत्वाचं आहे. बरं. आणि नंतर आपण जे उठणं लावतो त्याच्या विरुद्ध दिशेने लावायचे. तर त्याच्यामुळे ते खालून वरच्या दिशेने जर का लावलं तर हे एक्सेसिव्ह ऑइल जे आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये ऍब्झॉर्ब होतं, म्हणजे नंतर टॉवेल खराब होत बसत नाही. जनरली उठण्याचा तोही रोल महत्वाचा असतो आणि ऍडिशनली स्किन आणि त्याच्यापासूनचे बाकीचे जे एलिमेंट्स आहेत त्या सगळ्यावरती सुद्धा ते फायदा करून देतं. या पद्धतीने त्याचा वापर केला जाऊ शकतो. बर, ओके ओके. तुम्ही जे म्हणालात ना की जगभरात जे काही रिसर्चेस आता होत आहेत त्यावर ऑलरेडी आयुर्वेदात काम झालंय, लिहिलं आहे वगैरे वगैरे वगैरे.
पण होतं कसं ना डॉक्टर, की आज जे जगभरात चर्चा होतात त्या फक्त रिसर्च पुरत्या न राहता त्या थोड्या आमच्यापर्यंत येताना मग त्याची ऍप्लिकेबिलिटी काय आहे आणि मग त्याचा उपाय काय, हे थोडं आजच्या लाईफस्टाईलला साजेसं असल्यासारखं कदाचित ते सोल्युशन्स येतात म्हणून ती पटकन अडॅप्ट होतात असा माझा अंदाज आहे. आयुर्वेदाचं नाव घेतलं आम्हाला काय वाटतं की अरे ती फार जुनी लाईफस्टाईल आहे बाबा, ती जुन्या प्रकारची औषधं, जुन्या प्रकारची पथ्य, आणि मग तिथे आम्ही अडकतो. आता प्रॉब्लेम तर या काळातले, सोल्युशन सुद्धा या काळातले असायला हवेत. आणि आमच्या मनातली संकल्पना अशी की आयुर्वेद फार असं काहीतरी आम्हाला सांगतं जे आता आम्हाला करता येणार नाही. हाऊ डू वी डिकोड दॅट? एक सगळ्यात पहिला मला प्रश्न आहे बाबतीत की जुन्या काळातली पथ्य किंवा जुन्या काळातली लाईफस्टाईल म्हणजे काय नेमकं? म्हणजे ती औषधं बरीच मिक्स करावी लागतात, तो काढा उगाळावा लागतो, तुम्ही आम्हाला जी पथ्य पाहायला लावतात दिनचर्येतली ती आज तर बाबा आम्हाला लोकलनी प्रवास करायचा आहे, यायचंय, मग ती वेळ पाळावी लागते, ते काय आम्हाला तुम्ही एक गोळी सांगा, आम्हाला तुम्ही एक सिरप सांगा, फार फार तर आम्हाला एक ऑपरेशन सांगा आणि तो काय ते काढून टाका, मग वी आर हॅपी. आता मजा अशी आहे की 1-2-3 गोष्टी याच्यामध्ये आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट की आपण जे दिनचर्येबद्दल किंवा लाईफस्टाईल बद्दल बोलतोय, आत्ताला माझ्यासकट अनेक वैद्यांकडे असलेले जे वेगवेगळ्या क्षेत्रातले टॉप नॉचची मंडळी आहेत ती सगळी चांगली दिनचर्या फॉलो करतात. मग आपण बॉलिवूडमधलं उदाहरण आपल्याला जे माहिती आहे, जे वोकल असतं सतत अक्षय कुमार सारखं, किंवा बिझनेस टायकून्स आहेत, राजकारणी मंडळी आहेत, ह्यातले सगळे लोक सजग आहेत की आपली दिनचर्या कशा पद्धतीने चालली आहे, आपण किती वाजता झोपतोय, किती वाजता उठतोय, या सगळ्या बाबतीत. दुसरं असं आहे, एखादी गोळी खाऊया किंवा एखादं ऑपरेटिव्ह करूया ह्याच्यानंतरच आपण आफत ओढवून घेतली ना सगळी, आज जिथे आपण उभे आहोत, म्हणून तर आज आपण हे सगळं चर्चा करतोय, नाही तर त्याचा काही रोल नव्हता. तिसरी गोष्ट अशी की ह्या गोष्टी आजही अप्लाय करण्यासारख्या आहेत. म्हणजे तो काळ गेला की ज्यावेळेला आपल्या प्रत्येक वेळेला काहीतरी काढा उकळूनच घ्या असं सांगितलं जायचं. आत्ताचा काळ आहे की ज्याच्यामध्ये काढे बनाए तयार मिळतात आपल्याला, की जे FDA अप्रूव्ड आहेत, ज्याचे वापर अनेक वैद्य करतात. माझ्यासारखे वैद्यही त्याच्याही पुढे अजून एक स्टेप आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला वैद्य पुड्या द्यायचे, हो, आम्ही कॅप्सूल्स देतो. बरं, त्या कॅप्सूल्सचं काम आम्ही एवढंच सांगतो की ते पुड्यांप्रमाणे समजा, त्यामुळे कॅप्सूल ओपन करून घ्या त्याला, कारण ओरल म्युकोजापासून मला त्याचं ॲब्झॉर्प्शन गरजेचं आहे त्या मेडिसिन्सचं. या औषधांना रसवैद्य किंवा रसशास्त्र असं म्हटलं जातं. आम्हाला जे त्याचं प्रॅक्टिस करतात त्यांना रसवैद्य असं म्हटलं जातं. सो हे अजून हायली ॲडव्हान्स्ड असलेल्या गोष्टींकडे आयुर्वेद देखील सातत्याने प्रवास करतोय. हे बघा, मूळ विषय बदलणार नाही. फॉर एक्झाम्पल, आपण 16व्या शतकामध्ये नाकाने श्वास घेत होतो, आता तोंडाने घेतो, असं होणार नाही. तर त्याच्यामुळे ते बेसिक्स आहेत ते तसेच राहतील. तपशिलात बदल नक्की होतील आणि तशा पद्धतीचे होत आहेत. दुसरी गोष्ट पथ्याच्या बाबतीतली. पथ्य ह्या शब्दाचा अर्थच आपण बऱ्याचदा खूप काहीतरी घाबरवण्यासारखा अशा पद्धतीचा घेतो. पथ्य याचा अर्थ पथम अनुपेतम पथ्यम. पथ याचा अर्थ मार्ग. त्या पेशंटला आयुष्यात निरोगी राहण्याकरता त्या मार्गावरून पुढे चालायला जे महत्वाचं आहे त्याला पथ्य असं म्हटलेलं आहे. आता माझ्यासारखे वैद्य आत्ताच्या काळात प्रॅक्टिस करताना तुम्हाला पानभर पथ्य देत नाहीत. एवढंच कशाला, माझ्याकडे पथ्याचा कागद सुद्धा नसतो. आम्ही तुमच्या कंडिशननुसार ज्या काही 5-6 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यात हमखास आपण प्रॉब्लेम करतोय तेवढ्या फक्त सांगतो आणि बेसलाईनला आयडिया देतो की आपल्याला काम कशाला करायचंय. एक गोष्ट मी अनुभवाने शिकलेलो आहे की जेव्हा पेशंटना सांगितलं जातं ना की तुम्हाला काय होतंय आणि त्याच्यावरती कशावर काम करायचंय, की तो जनरली या गोष्टी जास्त सिरियसली घेतो आणि काटेकोरपणे बाळगतो. ट्रू. जर तो अंधारातच असेल, जसं अनेकदा सध्या होतं की डॉक्टरना वेळच नसतो एक्सप्लेन करण्याकरता आणि पेशंट अंधारातच राहतो. बरं, रिपोर्ट्स फक्त आलेले असतात आणि ते काहीतरी मोठमोठे आलेले असतात, त्याला कधीच कळत नाही. मग तो गुगलचा आधार घेतो, मग परत त्याच्यावरून बोलणी खातो की गुगलचा आधार का घेतला. तर मला असं वाटतं की थोडीशी ती 5 मिनिटं काढून आम्ही लोकांनी जर पेशंटना सांगितलं तर ती पथ्यही पाळली जातात, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. ती बेसिक असतात, त्यात काही खूप मोठा असातला भाग नसतो. पण हे सगळं जरी असलं तरी सुद्धा आयुर्वेदाने काळानुसार ॲडॅप्टेशन्स खूप मोठ्या प्रमाणात केलेत. उदाहरणार्थ, पूर्वीच्या काळामध्ये पंचकर्म जेव्हा ज्या पद्धतीने केले जायचे, ती पद्धत जशी होती त्याच्या तुलनेमध्ये आज मोठे बदल झालेले आहेत. किंवा पंचकर्म करत असताना कुठली कर्म खरंच गरजेची आहेत हा देखील एक महत्वाचा फॅक्टर आहे. अनेकदा लोकांचा असा समज असतो, आणि ऑफकोर्स तो रूढ झालाय वेगवेगळ्या सोशल मीडियामुळे, की पंचकर्म इज इक्वल टू डिटॉक्स. येस. आणि त्याला एक असा छान शब्द आला की लोकांना भारी वाटतं त्याच्यामध्ये काहीतरी. बट इट इज नॉट दॅट इझी. त्याला कारण असं आहे, ऍट द एंड ऑफ द डे दिस इज नॉट मार्केटिंग. तुमचं शरीर आहे, त्याचं सर्व्हिसिंग जर करायचं असेल तर एखाद्याला ज्याला बस्तीसारखं कर्म गरजेचं आहे, नेसेसरी नाहीये की त्याला वमन गरजेचं असेल. पंचकर्माने 5 कर्म बेसिकली, की ज्याच्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य ह्याचा वापर होतो. तर ही प्रत्येकाला 5ही कर्म गरजेची असतील असं नाही.
आणि ते ठरवणं हे त्या वैद्याचं काम आहे, की आपण आपल्या वैद्याकडे जाऊन नीट परीक्षण करून त्यांना विचारलं, की मला पंचकर्म गरजेचं आहे का पहिलं. माझ्यासारख्या वैद्य कित्येक पेशंटना गरजेचं नाही असं म्हणून सांगतात. जिथे गरजेचं नाही तिथे नाही. आता जिथे आहे तिथे कुठलं गरजेचं आहे. आपला प्रवाह थोडा विरुद्ध झालाय. त्यामुळे आजकाल होतं असं, की आपण वैद्यांना जाऊन सांगतो मला पंचकर्म करायचंय. दिस इज अ रॉंग मेथड. हे अपेक्षित नाहीये. इट इज नॉट अ फॅशन. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत आणि ती काळजी घेऊन जर का आपण ते केलं तर आपल्याला त्याचे लाभ होतील आणि त्याची हानी होणार नाही. हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर हा त्या बाबतीत येतो. त्यामुळे येस, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर इन अ नटशेल आयुर्वेद डेफिनेटली बदलतोय त्याच्या ऍप्लिकेबिलिटीच्या नुसार आणि तो दिवसेंदिवस जास्तीत जास्त रिलिव्हंट आणि जास्तीत जास्त ऍप्लिकेबल होत चाललेला आहे असं मला नक्की वाटतं आउट ऑफ माय प्रॅक्टिस. ओके, तुम्ही आता जे म्हणालात की पंचकर्माला डिटॉक्स समजलं जातं जे ते नाहीये, मग काय एक्झॅक्टली व्हॉट इज पंचकर्म? शोधन प्रक्रिया असं त्याला म्हटलेलं आहे. शोधन याचा अर्थ शुद्धीकरण. शुद्धीकरण ह्याला आपण रफली ट्रान्सलेट करून टाकलं डिटॉक्स म्हणून. प्रश्न असा आहे की शरीरामध्ये 3 प्रकारचे दोष आहेत असं आयुर्वेद सांगतो, वात, पित्त आणि कफ. ओके, दर वर्षात त्या ऋतूनुसार तो दोष हा नॅचरली शरीरामध्ये वाढत असतो. उदाहरणार्थ साधारणपणे हा ऑक्टोबरचा वगैरे जो महिना आहे त्याच्यामध्ये शरद ऋतूमध्ये पित्त वाढलेल्या प्रमाणात असतं. तर ते इतक्या मोठ्या लेवलला वाढतं की त्याच्यामुळे पित्ताचे वेगवेगळे त्रास आपण ऑक्टोबर हिट जे म्हणतो त्याच्यामध्ये ते प्रामुख्याने होतात. मग दॅट कम्स टू अ पॉइंट की जिथे ते शरीराबाहेर जर टाकलं तर दॅट वुड गिव्ह बेटर रिझल्ट्स आणि त्याच्यामुळे अशा पेशंट्स करता विरेचनासारखा उपक्रम हा त्या काळात सांगितला जातो. आता ह्याच्या व्यतिरिक्त काही डिसिजेस जसं की स्किन डिसिजेस आहेत वेगवेगळे, तर त्याच्यामध्ये थोडे फ्रिक्वेंटली पंचकर्मातल्या काही गोष्टींचा वापर करावा लागतो. आपण जर इन डेप्थ या सगळ्याकडे बघितलं ना तर ह्यातल्या मॅक्झिमम गोष्टी ह्या ऍक्च्युली गट मायक्रोबायोमचं करेक्शन करणाऱ्या गोष्टी आहेत. विरेचनामध्ये ज्यावेळेला जुलाब होऊन जात आहेत त्यावेळेला तुमचा गट फ्लोरा अख्खा धुतला जातोय आणि त्याच्यानंतर संसर्जन क्रम नावाची गोष्ट आहे ज्याच्यात स्टेप वाईज तुम्ही एक एक अन्न इंट्रोड्यूस करत जायचंय. इंटरेस्टिंगली आज मॉडर्न डायटेटिक्सली आपण जर का ते कोरिलेट केलं तर ते तुमचा गट फ्लोरा हा व्यवस्थित बनवत घेऊन जातं असं आपल्याला कळतं. प्रीबायोटिक्सच्या दृष्टीने देखील त्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात कारण आज फक्त आपण चर्चा प्रोबायोटिक्सची करतोय. खरं म्हणजे जास्त महत्व आहे प्रीबायोटिक्सना दिलं गेलं पाहिजे अशातला भाग आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे बस्तीसारखी गोष्ट की ज्याच्यात रेक्टमच्या थ्रू आपल्या इंटेस्टाईनमध्ये काही औषधं सोडली जात आहेत, काढा असतील, तेल असतील, ज्याच्यात परत त्याचे इंटेस्टाईन हा असा अवयव आहे आतडं आपलं की ज्यामध्ये ॲब्झॉर्प्शन करण्याची पात्रता असते, क्षमता असते. म्हणूनच स्टूल फॉर्म झाल्यावरही जे महत्वाचे घटक आहेत ते त्यातून वेगळं करणं हे आतड्यांचं काम आहे. मग मी तोंडावाटे एखादा कंटेंट पाठवण्यापेक्षा तो जर मी आतड्या वाटे जर का दिला तर तो तिथूनच ऍब्झॉर्ब होणार आहे आणि तो काम करणार आहे. ही आयुर्वेदाची कन्सेप्ट आहे विच टुडे इज कॉल्ड ॲज पेरेंट्रल रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिसिन. असं म्हटलं की आपल्याला ते सायंटिफिक वाटतं. खूपच छान वाटलं एकदम. तर त्याच्यामुळे ही सगळी संकल्पना जी आहे ती आयुर्वेदाने सांगितली आहे. किंवा जसं मगाशी तुम्ही म्हणालात की काढे, तर फक्त काढेच नाही तर अवलेह, च्यवनप्राश हे मोठं उदाहरण आहे विच इज व्हेरी टेस्टी. किंवा मोदक या नावाचा औषधाचा प्रकार आलेला आहे आयुर्वेदामध्ये. तर इतकी व्हरायटी ऑफ मेडिसिन आयुर्वेद सांगतो. एवढंच कशाला, जेवताना चटणीच्या स्वरूपामध्ये सुद्धा औषधं दिली जाऊ शकतात. हे सगळा इंटरेस्टिंग भाग आहे की जो ऍप्लिकेबिलिटीच्या दृष्टीने सहज शक्य आहे. तुम्ही मगाशी जे म्हणालात ना की गट हेल्थ मधून अनेक आजार उद्भवतात किंवा बहुतांश आजार त्यातनं उद्भवतात, हे आजकाल फिरंगी पीपल आर ऑल्सो सेईंग दिस. ह्यावर थोडं सांगाल का की इज इट रिअली ट्रू की बहुतांश आजार हे तिथून येतात आणि ते क्युअर केलं तर इट अफेक्ट्स पॉझिटिव्हली ओव्हरऑल हेल्थ? ऑफकोर्स हे आयुर्वेदाचं अंडरस्टँडिंग हे कित्येक हजारो वर्षांपूर्वीपासूनचं होतं आणि म्हणून आयुर्वेदाने सांगत असताना रोगाः सर्वेपी मंदे अग्नौ असे शब्द वापरले. अग्नी मंद होणे, अग्नी याचा अर्थ पोटामधली आपली डायजेस्टिव्ह फायर असा आपण त्याचा मोठा मोठी अर्थ घेतो. आपण त्याच्या खूप डिटेलमध्ये जाऊया नको, पण त्याचं काहीतरी जर का इम्बॅलन्स झाला तर सगळ्या रोगांना वाट मिळते असं आयुर्वेदाने तेव्हाच सांगून ठेवलंय. बरं, आता मायग्रेन सारख्या विषयावरती जर आपण आज खूप कळीचा मुद्दा असतो अनेक लोकांना असं सांगितलं तो कधीच क्युअर होत नाही, तो पूर्ण बरा होऊ शकतो, त्याला अडचण काही नाहीये. प्रश्न एवढा आहे की आजपर्यंत आपण करत काय होतो, त्याचा मार्ग पोटातून आहे याचा विचारच केला जात नव्हता. आयुर्वेदाचा हा विचार पूर्वीपासून होता की मायग्रेनच्या पेशंटना आम्ही त्याला अर्धावभेदक, सूर्यावर्त असे वेगवेगळी नावं आयुर्वेदाने दिलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारावरून मायग्रेनच्या, पण त्याचा मार्ग पोटातूनच जातोय हे आयुर्वेदाने सांगितलं होतं. त्यामुळे आमच्याकडे जे विशेषतः मायग्रेनच्या बाबतीमध्ये ट्रीटमेंट घेतात त्यांना अतिशय चांगले रिझल्ट असतात. पुढे औषधं थांबवताही येतात. काही बेसिक पथ्य असतात जी त्यांच्या गट मायक्रोबायोमला ऑल्टर करणार नाहीत. परत एकदा तुम्हाला सांगितलं तर मजा वाटेल, गट मायक्रोबायोमला सगळ्यात जास्त ऑल्टर सध्या काय करतंय, रॅम्पंट यूज ऑफ अँटीबायोटिक्स. हो,
आपण एव्हरी नाव अँड देन ज्यावेळेला अँटीबायोटिक्स खातो, आझी असं म्हणून अझिथ्रोमायसिनला एक गोंडस नाव आपण दिलेलं आहे कोविड पासून, आणि आला गेला प्रत्येक पेशंटने आझी घेतलं 4-5 दिवस पण नाही फरक पडला. का घेतलं? का घेतलं? 4-5 दिवस. आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने आपल्या काही वैषम्य वाटत नसतं. मग ह्याने गट मायक्रोबायोम डिस्टर्ब होणार आहे. हा करेक्ट करण्याचं काम जे आहे ते आयुर्वेदिक औषधांनी प्राधान्याने होतं. आणि म्हणून आत्ताचे जे लेटेस्ट रिसर्च आहेत हे आपल्याला पार्किन्सोनिझम पासून ते वेगवेगळे जे अल्झायमर्स पर्यंतचे ब्रेनशी रिलेटेड ही आजार जे आहेत नर्वस सिस्टमशी, ते सुद्धा गट मायक्रोबायोमशी संबंधित आहेत असं सांगतात. तर त्यावेळेला ह्याचा स्कोप हा सध्या खूप जास्त वाढलाय. आणि आम्ही प्रॅक्टिसमध्ये हेच बघतो की ह्या आजारांपासून ते अगदी लहान मुलांच्या बाबतीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये सुद्धा आपण ज्यावेळेला गट मायक्रोबायोमकडे लक्ष देतो त्यावेळेला ऑटिझम सारखे विषय असतील, स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स असतील, त्याच्यातही गट मायक्रोबायोमला फोकस करणं हे महत्वाचं असतं. आणि तिथे सुद्धा त्याने जास्त चांगला फरक दिसतो. तुम्ही आत्ता जे संदर्भात बोललात, पण आपण मागे याच्यावर बोललोय की मला वाटेल ते मी घरी करणं हा जो प्रकार आहे, म्हणजे तो अझिथ्रोमायसिन क्रोसिन इतकाच नाहीये, पण ओव्हरऑल आयुर्वेदाबद्दलही म्हणजे आम्हाला कुठलाही खोकला असला की आम्ही अडुळसा घेऊन टाकणार घरच्या घरी. म्हणजे आम्ही आयुर्वेदाला आमच्या आजीचा बटवा करून टाकला. आम्ही घरी घर बसले आम्ही जे करू ते आयुर्वेद आहे असं आम्ही समजतो. हे फार डेंजर आहे आणि ते व्यवस्थित रुजलंय. खरंय, सेल्फ मेडिकेशन कुठल्याही पॅथीमधलं हे डेंजरस आहे. आणि त्याला साधी गोष्ट आहे ना की लोक ज्यावेळेला आमच्यासारखे 8-8 वर्ष हे शिकण्यामध्ये घालवतात तेव्हा काहीतरी शिकण्यासारखं असेल त्याच्यामध्ये, नाहीतर ते घरच्या घरी गेलं असतं. बरं, सगळ्या गोष्टी जर घरच्या घरी करायच्या आहेत तर उद्या असाच हट्ट धरून मी विमान उडवणार असं थोडीच आपण हट्ट करतो. हा औषधांच्याच बाबतीत आपल्याला सुचतो आणि त्याला वेगवेगळी कारणं आहेत, पण त्या गोष्टी घातक आहेत हे नक्की आहे. आता आजीबाईचा बटवा जसं तुम्ही म्हणाला, पूर्वी खरंच ही कन्सेप्ट होती गावागावांमध्ये की जिथे आजीबाईंकडे त्या घरातल्या आजीकडे एक छोटासा बटवा असायचा ज्याच्यामध्ये वेगवेगळी औषधं छोटी मोठी असायची. आता त्या आज्याच राहिल्या आहेत का की ज्यांच्याकडे तसे बटवे असतील? जनरेशन बदलली ना, त्यामुळे त्या जनरेशनला ते नॉलेज नाहीये जे पूर्वी होतं. दुसरी गोष्ट अशी की हे सगळे प्रथमोपचार होते. काही पहिले 1-2 दिवस तुम्ही करून बघितलं, नाही फरक पडला, तुम्ही वैद्यांना गाठलं, कारण गावागावात वैद्य असायचेच ना. बरं, पूर्वीची जी सिस्टम होती त्याच्यामध्ये हे चालून जायचं. आज गरज नाहीये. आज तुमच्या गल्ली गल्लीमध्ये वैद्य आहेत, डॉक्टर्स आहेत. तर मग आपण वेळेत जर का त्यांचे सल्ले घेतले तर आपल्याला चांगला फरक पडेल. कारण आजीबाईच्या बटव्यामध्ये आयुर्वेद असला तरी आयुर्वेद हा आजीबाईचा बटवाच असं नाहीये. तर त्याच्यामुळे आपण ही सगळ्यांनी काळजी घेणं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे की तेवढ्या पुरतं सीमित राहू नये आणि वेळेत वैद्यांचा सल्ला घ्यावा. नाहीतर काय होतं ना, गोष्टी पुढे पुढे सरकत राहतात आणि ते मोठं स्वरूप धारण केल्यावरती लोक आमच्याकडे येतात आणि मग आपली तक्रार असते, नाही आयुर्वेदाने वेळ लागतोय. आपण वेळ काढलाय, तो काढत जाऊया नको, ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणजे माझी थोडी ही तक्रार अगदी हक्काने आणि प्रेमाने बऱ्याच आयुर्वेदिक वैद्यांबद्दल पण आहे की म्हणजे शंखपुष्पी घेऊन टाक हे जे झालंय ना, आणि मला वाईट वाटतं त्याचं की हे सगळं तुम्ही क्रोसिनच्या लेवलला कशाला आणताय, राईट? पण आता काय म्हणजे नाही, महत्वाचा मुद्दा आहे. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, म्हणजे वेगवेगळ्या पॉड्सच्या बाबतीमध्ये सुद्धा माझी ती प्रेमा तक्रार आहे खरं म्हणजे. कारण का पॉड्स मधून इतक्या सहजतेने औषधांच्या गोष्टी सजेस्ट केल्या जाणं ही गोष्ट कुठेतरी बरोबर नाहीये. ह्याचा प्रत्येकानेच विचार करायला पाहिजे. आमच्याही बाजूने तो झाला पाहिजे, मी तेवढंच मान्य करतो. झालंय काय की लोकप्रियता कुठेतरी स्वतःला असेल किंवा आपल्या शास्त्राला असेल ती मिळवून देण्याच्या नादामध्ये आपण थोडंसं डिग्रेडेशनच करायला कारणीभूत होतो आहे आणि ते नाही झालं पाहिजे. त्याची आवश्यकता नाही. मी जवळपास आता 15 वर्षांपेक्षा जास्त सोशल मीडियावर आहे. मी कधीच हे उद्योग नाही केले तरी सुद्धा लोक समजतात ना की रिलिव्हंट आहे, ज्या बाबा हे लिहित आहेत, वाचल्या जातात, गोष्टी व्हायरल होतात, न करता व्हायरल होतात. तर मग कुठेतरी मला असं वाटतं की कंटेंट दिला लोकांना आणि संकल्पना सांगितली की ते लोक जास्त सिरियसली ते घेतात. सब घोडे 12% या नावाने औषधं आयुर्वेदामध्ये सांगणं हे जवळपास इम्पॉसिबल आहे. मग ते पेपरमधले कॉलम्स असू देत किंवा सोशल मीडियामधले आर्टिकल्स असू देत किंवा पॉड्स असू देत, कुठल्याही बाबतीमध्ये तसं करायला नाही पाहिजे. तितकंच करायचं. आणि म्हणजे आय थिंक इट्स बेसिक. तुम्ही काहीही, मला एखाद्या बिझनेसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तर तो त्या बिझनेस स्पेसिफिक असणार ना, राईट? A+B=C हे कुठेच नाही. प्रत्येक ठिकाणी A+B काहीतरी असेल, पण देर इज गोइंग टू बी सम एक्स फॅक्टर जो हिडन आहे, जो कॉन्टेक्स्च्युअल आहे. ऑफकोर्स तो कॉन्टेक्स्ट समजून घेऊन केस स्टडी, केस बाय केस, विल हॅव टू सॉल्व्ह दोज प्रॉब्लेम्स. मी म्हणून नेहमी एक म्हणतो ना की आयुर्वेद सामान्य आणि आयुर्वेद विशेष असं 2 वर्गीकरण येते.
हा, वा 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 वा. सामान्यांसाठी आयुर्वेद काय आहे, दिनचर्या, ऋतुचर्या, वेगवेगळे रिसर्चेस जे अप्लाय केले जाऊ शकतात त्याच्याबद्दल आपण बोलूया. फॉर एक्झाम्पल, आयडियली असं आहे की रोज संपूर्ण शरीराला तेलाने मालिश करा. ऍप्लिकेबल आहे का, शक्य आहे का? मुंबई सारख्या ठिकाणी नाहीये, लेट्स एक्सेप्ट इट. मग शास्त्रानेच दिलेला मार्ग आहे ना, मी तो शिरश्रवण पाद हे जे सांगितलं हा शास्त्रानेच दिलेला मार्ग आहे, मग तो आपण लोकांपर्यंत पोहोचूया. मग आज ज्यावेळेला आपण असं म्हणतो की काफ मसल्स आर कन्सिडर्ड टू बी सेकंड हार्ट, त्यावेळेला पोटरीला मसाज करणं हे किती महत्वाची गोष्ट आहे. मग प्रश्न असा आहे की इथे औषधं सांगण्याची गरज नाहीये, आपण फक्त एवढंच सांगा की रोज आपण पोटरीला जरी आपल्या मसाज केलात, मांड्यांना मसाज केलात, तरी सुद्धा आपल्याला भरपूर जास्त त्याचा फायदा होईल. सो हा झाला सामान्यांचा आयुर्वेद. आणि विशेष आयुर्वेद जसं तुम्ही सांगितलं, कस्टमाइज केस स्टडी करून त्या माणसाकरता गरजेचा असलेला. आणि मग वाटल्यास केस स्टडीज किंवा केस रेकॉर्ड्स हे प्रेझेंट केले जाऊ शकतात ॲप्रोप्रिएट फोरमवरती, ॲप्रोप्रिएट काळजी घेऊन. तर हे डेफिनेटली करता येऊ शकतं. मला ना याच कॉन्टेक्स्टमध्ये, आणि हा प्रश्न नेहमी विचारला जातो, आय एम 100% शुअर तुम्ही या 100 वेळा उत्तर दिलं असेल, पण परत एकदा द्याल, की आता तुम्ही जे म्हणालात ना की आयुर्वेद वात कफ पित्तचा इम्बॅलन्स या दृष्टीतनं सर्व आजारांकडे बघतं. तर आज आजार अनंत कारणांनी अनंत प्रकारचे होत आहेत, आणि आयुर्वेद अजूनही वात कफ पित्त नाडी परीक्षण वगैरे करतंय. तर असं कसं शक्य आहे की त्या काळाची लिटमस टेस्ट आपण आज अप्लाय करू? तर आधुनिक काळात, आधुनिक म्हणजे आपण आधुनिक म्हणूया, पण आजच्या काळामध्ये आज निर्माण होणारे आजार त्या जुन्या टेस्टमध्ये हे आयुर्वेद कसं, ही सांगड कशी घातली जाते? सोपी 1-2-3 उदाहरणं मी तुम्हाला देतो की पूर्वीच्या काळापासून एक जी टर्मिनॉलॉजी त्या शास्त्राची आहे, ती त्या शास्त्राचा अंडरस्टँडिंग आहे. उदाहरणार्थ, एवढी वर्ष झाली तर आता मराठीच्या व्याकरणामध्ये आपण काहीतरी भर घालूया असं आपल्याला वाटतं का? मराठीमध्ये तशाच पद्धतीने जे काही समास चालू असतील, संधी चालू असतील, विभक्ती प्रत्यय असतील, त्याच पद्धतीने मराठी चालत राहिलेलं आहे, त्याला काळाचा बदल नाही झालेला आहे. क्लासिकल म्युझिकच्या बाबतीमध्ये आपण असं उदाहरण घेऊया, सारे गम पधनी सा, ह्याच्या पुढे कुठला तरी पी असं नवीनच लावूया असं आपण म्हणत नाही ना. सो आपण सरगम जशा बांधलेल्या आहेत, हा त्याच्यात बदल होऊ शकतात का, अपडेशन्स होऊ शकतात का? होऊ शकतात, होत आहेत. अंडरस्टँडिंग चेंज होतं का? होऊ शकतं. म्हणजे आपण जर का आता काय त्या ऋषभ शर्मांसारखे लोक जर का बघितले की सतार वाजवत असतानाही वेस्टर्नचा टच सतारीवर येऊ शकतो का? येऊ शकतो. त्याच पद्धतीने आयुर्वेदाला सुद्धा माझ्यासारख्या वैद्यांना आमच्या विचारांनी जे कामं करतायत, लेटेस्ट जे रिसर्चेस असतील किंवा जे रिपोर्ट्स असतील, वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन्स असतील, त्याला आयुर्वेदाच्या अंडरस्टँडिंगनी कसं बघायचं. कारण इन्व्हेस्टिगेशन्स ही कोणाची मक्तेदारी नाही. मुळात इन्व्हेस्टिगेशन्सचा शोध हा ॲलोपॅथीनी लावलेला नाही, तो बेसिक सायन्सचा शोध आहे. मग त्याच्यामध्ये फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोकेमिस्ट्री असेल, इंजिनिअरिंग असेल, तर ह्या सगळ्यांनी लावलेले जे शोध असतील ते प्रत्येकच शास्त्राने स्वतःच्या अंडरस्टँडिंग प्रमाणे वापरणं गरजेचं आहे. आयुर्वेद तशाच पद्धतीने वापरतो. अच्छा, आपण असं म्हणूया की 5000 वर्षांपूर्वी आपण भात खात होतो, पण आता तर काळ बदललाय ना, आता आपण भात नाही खाल्ला तर काय? तर तसं नाही नव्हतं, आपण आजही भात खातोच आहे ना. सो इरिलिव्हंट झाला नाही भात, हा धान्य तांदूळ हे इरिलिव्हंट झालं नाही. आयुर्वेदाच्या बाबतीतही तेच आहे. अंडरस्टँडिंग हे बेसिक जरी तसं असलं तरी सुद्धा त्याला अपडेशन्स ही सातत्याने होत गेलेत आणि ती संहितेच्या काळापासून झालेत. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, चरक संहिता असं आपण म्हणतो, आणि जनरली कोणाला विचारलं चरक संहिता कोणी लिहिली आहे, तर लोक सांगतात चरकांनी लिहिली आहे. तर चरकांनी चरक संहिता नाही लिहिलेली आहे. चरकांनी चरक संहितेचं प्रतिसंस्करण केलेलं आहे, ह्याचा अर्थ अपडेशन केलेलं आहे. बरं, हे केवढं मोठं उदाहरण आहे तुम्ही मला सांगा. प्रत्यक्षामध्ये चरक संहिता हा ग्रंथ अग्निवेश नावाचे जे मुनी होते त्यांनी आपल्या गुरूंकडून जे ज्ञान घेतलं त्याचं केलेलं कंपायलेशन आहे. मग ह्याच्यात पुढे जाऊन प्रतिसंस्करण होऊन त्याच्यानंतरही पुढे दृढबलासारख्या लोकांनी त्याच्या एरामध्ये घातलेली भर, या पद्धतीने कंपॅडियम जे तयार झालं त्याला आज आपण चरक संहिता असं म्हणतो. बरं. मग ह्याच्या नंतरच्या काळातही आलेले जे ग्रंथ आहेत, रसग्रंथ असतील, ह्याला आम्ही आर्ष ग्रंथ असं म्हणतो. रसशास्त्रामधले आलेले ग्रंथ, रसतरंगिणी सारखे, जो अगदी 18व्या शतकामध्ये झालेला ग्रंथ आहे की ज्यामध्ये झालेले अपडेशन्स हे त्या काळानुसार आहेत. फॉर एक्झाम्पल, सिफिलिस आणि गनोरिया नावाचे जे व्याधी आहेत की जे आपल्याकडे पोर्तुगीजांच्या नंतर आले, आपल्याकडचं डॉक्युमेंटेशन असे की त्याच्यापूर्वी हे डिसीजेस, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, हे आपल्याकडे त्याच्या आधी डॉक्युमेंटेशन नाही. मग ह्याला फिरंग आणि उपदंश, पोर्तुगीजांकडून आल्यामुळे फिरंग आणि उपदंश ही नावं आयुर्वेदामध्ये देण्यात आली, आणि त्याच्यानंतर त्याचाही विचार करून त्याला कशा पद्धतीने ट्रीट करायचं हे आयुर्वेदाच्या टर्मिनॉलॉजीमध्ये मांडून त्याची ट्रीटमेंट सांगितली गेली, ती देखील करता येते.
कोविडच्या बाबतीमध्ये आम्ही हेच अनुभवलं की बेसिक्स जे आम्हाला ज्वर, श्वास, कास ह्याच्यासारख्या व्याधींमध्ये आयुर्वेदाने दिले होते त्याच्यामध्येच आम्ही अपडेशन करून आजच्या काळानुसार त्याचं अंडरस्टँडिंग करून तीच औषधं वापरली की जी हायली रिसर्च होती. त्याने फायदा झाला कोविडच्या लोकांना. त्याच्यावर कित्येक केस पेपर्स प्रेझेंट करून झाले, कित्येक रिसर्च पेपर्सही झाले. सो आता तिथपासून आता ऑटो इम्युन पर्यंत जरी बघितलं तो तर एक वेगळा पॉडकास्टचाच विषय आहे. खरं म्हणजे आपण आज बऱ्याच साऱ्या विषयांना स्पर्श करत चाललोय ना. ते सगळेच खूप डिटेल विषय आहेत. पण तिथपर्यंतच्या सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये आयुर्वेदाने बेसिक टर्मिनॉलॉजीवरती, जसं मी सांगितलं, व्याकरणाच्या बांधणीवरती भाषा संपूर्ण उभी राहते. त्याच पद्धतीने आयुर्वेदाचे त्रिदोष असतील, सप्तधातू असतील, मल असतील, ही जी बेसिक टर्मिनॉलॉजी आहे, आपल्या मजा वाटेल पण इम्युनिटी जे आपण सर्रास म्हणतो, व्याधी क्षमत्व हा शब्द आयुर्वेदाने सगळ्यात आधी जगाला दिलेला आहे. या चरक संहितेच्या चक्रपाणी टीकेमध्ये व्याधी क्षमत्व नावाचा शब्द आपल्याला आढळतो. इतक्या पुरातन असलेल्या ह्या कॉन्सेप्ट आज जास्तीत जास्त जर का रिलिव्हंट आहेत असं आपल्याला दिसतंय, तर आयुर्वेद काय रिलिव्हंट असेल? त्यामुळे आजच्या कुठलेही नवीन रोग जरी आले तरी त्याचा विचार करण्याचं सामर्थ्य आयुर्वेदात आहे. क्लिनिकली व्हॅलिडेट करण्याचं सुद्धा आहे. रिअल लाईफ एव्हिडन्स आणि क्लिनिकल एव्हिडन्स ह्याच्यामधला एक ब्रिज असेल, त्याला कदाचित थोडा वेळ द्यावा लागेल आणि तो येत जाईल ओव्हर द पिरियड. बरं, तुम्ही 18व्या शतकातलं उदाहरण दिलं, तर असा रिसर्च किंवा असं नवीन अशा काळात काही भर घातली गेली आयुर्वेदातनं, असं काही उदाहरण आहे? सातत्याने घडते. म्हणजे ज्या आयुर्वेदाच्या रसौषधींबद्दल टॉक्झिसिटीचा आरडाओरडा केला जातो, की असं म्हटलं जातं की नाही आयुर्वेदाचे रसौषधी भस्म ह्या गोष्टी घेतल्या तर लिव्हर डॅमेज होईल, किडनी डॅमेज होईल. हो, हा तर फार म्हणजे एस्टॅब्लिश्ड आरोप आहे हा. तर भारतीय म्हणून आपली किती मोठी अनास्था असेल विचार करा, की इतर कोणी नाही तर केंद्र शासनाने ह्याच्या बाबतीत काम केलेलं आहे आणि ते पब्लिश सुद्धा केलेलं आहे. इट इज अवेलेबल इन पब्लिक डोमेन की अशा पद्धतीने जी भस्म असतील आम्ही वैद्य ज्या प्रमाणात वापरतो त्याच्या 10x डोस देऊन सुद्धा नंतर ज्यावेळेला त्या प्राण्यांची किडनी आणि लिव्हर हे सगळे कट करून त्यांनी बघितलं तर त्याच्यात कुठली टॉक्झिसिटी झालेली नाहीये. दिस इज अवेलेबल इन पब्लिक डोमेन. मग तरी सुद्धा ही जी नरेटिव्ह चालवली जातात फक्त की तुम्हाला प्रोफेशनल ट्रॅव्हलर म्हणून बघितलं जातं आणि त्यानंतर आयुर्वेदाबद्दल काहीतरी अशा पद्धतीचं मिसकम्युनिकेशन केलं जातं. मग हे सगळं होताना आपल्याला दिसतं, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की आपल्याला गरज आहे जास्तीत जास्त सजग होण्याची आणि काहीतरी पूर्वग्रह दूषित न राहता आपल्या ज्या शंका असतील, अनेक पेशंट मला शंका विचारतात त्यांच्या या सगळ्या बाबतीमध्ये आणि इट इज अवर ड्युटी की आम्ही त्यांना सांगू शकतो. बरं, रिसर्चेस MD PhD जे लोक करतायत त्यांना रिसर्चच करावा लागतो ना. आम्हाला चिंचोके दाखवून थोडीच कोणी डिग्री देणार आहे. तर त्याच्यामुळे हे रिसर्चेस सतत होत आहेत. आज वेगवेगळी संस्थानं आहेत. आज चांगली गोष्ट या सरकारच्या याच्यामध्ये जी झाली की एम्सच्या धर्तीवरती आयुर्वेदामध्ये AIIA सारखं संस्थान जे राष्ट्रीय लेवलवरती उभं राहिलं, अतिशय उत्तम रिसर्च तिथे चालू आहेत आणि ॲलोपॅथीच्या लोकांच्या बरोबरीने चालू आहेत. कित्येक रिसर्चेस हे CCRS आणि एम्स ह्यांचे कोलॅबरेशन मध्ये चालू आहेत. तर असे अनेक रिसर्चेस चालू आहेत. आपण जर रिसर्चच्या ह्याच्यावर वेबसाईटवरही बघितलं किंवा त्या संस्थानांमध्येही जरी बघितलं तरी सुद्धा आपल्याला कळेल की हे कॉन्स्टंटली चालू असलेल्या गोष्टी आहेत. हे म्हणजे ॲलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद हे असं चित्र उभं राहिल्यामुळे ना विनाकारणच खरं आहे आणि प्रत्यक्षात तसं असण्याचं काहीच कारण नाहीये. मी हे नेहमीच म्हणत असतो की प्रश्न असा आहे ना की आपल्याला फार्मा लॉबीच्या हातचं बाहुलं व्हायचं आहे का आपल्याला पेशंटचं भलं करायचंय? आपल्या पेशंट हा पेशंट आहे का कस्टमर आहे? हा डिफरन्स जर का क्लिअर झाला तर हे प्रश्न येणार नाहीत. पण दुर्दैवाने एवढं सगळं जगात जर सरळ असतं तर आणि काय पाहिजे होतं? तुम्ही हे वाक्य फार मोठं आहे हो की पेशंट हा पेशंट आहे की कस्टमर आहे. इट चेंजेस द होल अप्रोच. ऑफकोर्स. मला काय वाटतं म्हणजे, आणि परत तोच म्हणजे मूळ प्रश्न हा आहे की आयुर्वेदाबद्दल अनास्था म्हणा किंवा ओव्हरऑल आपल्या समोर असलेली अनंत उदाहरणं, एवढं नॉलेज ते इम्प्लिमेंट करून लिव्हिंग अ बेटर लाईफ हे ऑब्जेक्टिव्हच आजकाल राहिलंय की नाही हा प्रश्न पडतोय. म्हणजे परत आयुर्वेदाच्या दृष्टीने आणि तुम्ही आता इतके पेशंट्स बघता, do you think we are becoming a society which no more cares about a happy living, well-being? By large we are. ह्याला एक एक्सपेरिमेंट 21 नावाचा फार इंटरेस्टिंग असलेला भाग आहे जो इंटरनेटवर अवेलेबल आहे. आपले प्रेक्षकही बघू शकतात, आपण यावरून वाचा. खूप इंटरेस्टिंग असला एक्सपेरिमेंट येतो की लोकसंख्या जिथे जशी वाढत जाते ती एका सर्टन लिमिट पर्यंत पोहोचली की त्याच्यानंतर मग त्यांच्यामध्ये अनार्की डेव्हलप होते. आपण त्या लेवलवरती होतो, बाकी काही नाही. आणि त्याच्यामुळे कित्येक गोष्टी एम्पल लेवलला अवेलेबल आहेत आपल्या आजूबाजूला,
पण आपली बुद्धीच होत नाहीये त्या बाबतीमध्ये. आता सगळ्यांनी येऊन जागोजागीचे आपले उद्योगधंदे सोडून मुंबईमध्येच येऊन का स्थायिक व्हावं, हा विचार केला पाहिजे ना. जर हे होत गेलं तर जसं आपण म्हणतो नाही शहरावरचा ताण वाढतोय, नाही तो तुमच्या आरोग्यावरचा वाढतोय. लोकल मधून पडून लोक मृत्युमुखी पडतात, ह्याच्यासारखी वाईट गोष्ट काय असेल मला सांगा. याचाच अर्थ आपण आपलं हेल्थ प्रायोरिटाईज करत नाही आहोत. कदाचित ती व्यक्ती त्याच्या गावी राहून 4 पैसे कमी कमवून सुखाने जगू शकली असती, ह्याचा विचारही कुठेतरी आपण केला पाहिजे. त्यामुळे हा खूप मोठा स्पेक्ट्रम आहे, केवळ आयुर्वेदाचाच न म्हणता मानसिकतेचा. पण ह्या प्रत्येक ठिकाणी मूळ तत्व तेच आहे आयुर्वेदाचं, की एक जे आपल्याकडे पूर्वी म्हटलेलं आहे ना, की खूप जास्त आपल्याला काहीतरी करायचंय, ह्याच्या काहीतरी अपेक्षा ठेवून त्या गाजराच्या मागे धावण्यापेक्षा हातात जे दिलेलं आहे त्याच्याकडे आपला किती चांगला रिसोर्सेसचा वापर होऊ शकतो तो महत्वाचा आहे. हो ना, म्हणजे 20-25 वर्षाच्या वयाच्या मुलांना हार्ट अटॅक येत आहेत, हे काय हो. पण तो आणखीन एक वेगळा डोमेन आहे की जो फार मोठा कॉन्ट्रोवर्शियल आहे बरं का. कारण त्याला फक्त लाईफस्टाईलला टार्गेट केलं जातं, पण ज्या आपण खिरापती सारख्या अनप्रूव्हन असलेले वॅक्सिन टोचून घेतले त्याच्या बाबतीमध्ये आपण चर्चाच नाही करत होत. आणि नशिबाने आता तो दक्षिण कोरियामधला एक स्टडी पब्लिश झालाय आणि बाकीचेही काही स्टडीज आपण एक्स वरती काही चांगले चांगले जे रिसर्चर्स आहेत त्यांना फॉलो केलं तरी आपल्या लक्षात येईल. त्यांना कॉन्स्पिरसी थिअरी एक्झॅक्टली. पण विषय असा आहे की जर का पिअर रिव्ह्यू स्टडीज असतील तर त्याच्यामध्ये कॉन्स्पिरसी थिअरी राहतेच कुठून. आणि जर त्याला कॉन्स्पिरसी थिअरी म्हणायचं असेल तर मग पिअर रिव्ह्यू स्टडी बद्दल चर्चाच करू नये असं माझं म्हणणं आहे. की मग तुम्ही सगळ्यालाच सगळं काही म्हणू शकता. जे आम्हाला पटलं नाही ते कॉन्स्पिरसी थिअरी असं लेट असंच झालेलं आहे. ते आमच्या नॅरेटिव्हला जे सूट होत नाही, काउंटर नॅरेटिव्ह तुम्ही देऊ नका. लेटेस्ट रिसर्चेस आपल्याला असं सांगतात की क्रॉनिक कार्डिओटॉक्झिसिटी ही सुद्धा अनप्रूव्हन वॅक्सिनेशन्सनी होऊ शकते. हे लेटेस्ट रिसर्चेस आपल्याला सांगतात जे की पिअर रिव्ह्यूड झालेले आहेत. आता त्यावेळेला असं म्हटलं होतं नाही, तुम्हाला जर का हार्टच्या बाबतीत काही दुष्परिणाम दिसले तर ते पहिल्या 1-2 महिन्यातच दिसतील. आता फ्रॉम मंथ्स टू इयर्स याच्याबद्दलच्या चर्चा जर का रिसर्चेस करतायत. वी नीड टू बी केअरफुल अबाउट इट. की ठीक आहे, जो बीत गई सो बाद गई. इथून पुढे तरी आपण ही काळजी घेतली पाहिजे की आपण काय करतोय या बाबतीत थोडेसे सजग राहू. जे काही नुकसान झालंय म्हणजे आपण गृहीत धरूया की वी रीच अ स्टेज वेअर एव्हरीबडी अग्रीज की त्याचं काही त्या ह्याच्या लसींमुळे नुकसान झालंय. तर इज देअर अ रेमेडी? नाही, काय माहितीये का, आता बाय लार्ज जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्या बाबतीत त्याचे फ्लेअर अप काय होत आहेत हे बघण्याकरता थांबणे. त्याच्यामध्ये ऑटो इम्युन भरपूर प्रमाणामध्ये झालेले आहेत. असे असंख्य पेशंट्स आपल्याकडे ओपीडीत चालू आहेत. ऑटो इम्युन हे यंग एज मध्ये एवढे भरमसाठ वाढण्याच्या मागे कारण काय आहे, दुसरं काय पॉझिटिव्ह फॅक्टर आपल्याला सापडत आहेत. मग परत आपण म्हणायचं नाही पोल्युशन वाढलेलं आहे. बरं, मग ते 10 वर्षांपूर्वी वाढलं नव्हतं का? मी थोडं ऑटो इम्युन म्हणजे काय हे थोडं ओके. ऑटो इम्युन ह्याचा अर्थ इम्युन सिस्टम जी आपली असते ती, त्याचं काम काय असतं, रोगप्रतिकारक क्षमता, रोगांपासून आपलं संरक्षण करणे. पण ती ज्यावेळेला आपल्या शरीराच्याच विरोधात काम करायला सुरुवात करते त्यावेळेला त्याला ऑटो इम्युन डिसीजेस असं म्हटलं जातं. मग ह्याच्यामध्ये रुमेटॉइड आर्थरायटिस पासून ते मोठीच्या मोठी रेंज आहे की ज्याच्यामध्ये अत्यंत टीडियस असलेले आणि लाईफ लॉंग कटकटीच्या होणाऱ्या त्या सगळ्या कंडिशन्स ह्या निर्माण होत असतात. अत्यंत गुंतागुंत असते कारण शरीर इम्युनो कॉम्प्रोमाइज झालेल्या सिच्युएशनमध्ये जातं. ह्याचा अर्थ रोगप्रतिकारक क्षमता खाल्ली जाते थोडक्यात. आता आजवर ॲलोपॅथीचा त्या बाबतीतला उद्देश केवळ स्टिरॉइड देणे की जेणेकरून अजूनच रोगप्रतिकार क्षमता कमी करणं होतं. जो आत्ताचा नोबेल पारितोषिक विजेता जो आपण रिसर्च जर बघितला तर त्याने तो अख्खा नरेटिव्ह आता चेंज झालाय. आता ते सांगतात की रेग्युलेटरी टी सेल्स नावाच्या हे आपल्या शरीरातच असतात पेशीज, तर त्या पेशींमुळे आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक क्षमतेला आटोक्यातही ठेवलं जातं. आता तुम्ही ज्यावेळेला स्टेरॉइड देताय त्यावेळेला तुम्ही कार्पेट बॉम्बिंग करताय की तुम्ही त्यांना सुद्धा बाजूला काढताय आणि ह्यामुळे त्या त्रासात अजून भर पडणार आहे. मग आता टार्गेटेड इम्युनोथेरपी ह्याच्या चर्चा व्हायला लागल्यात. मग प्रश्न हा राहतो की मग गेल्या एवढ्या वर्षांमध्ये तुम्ही स्टेरॉइडला पर्यायच नाही असं ज्यावेळेला सांगत होता तेव्हाच्या ज्या लोकांची नुकसानं झालीत, आणि ऑटो इम्युनच्या पेशंटची कंडिशन वाईट असते, आपण त्यांची परिस्थिती बघितल्या तर ते आपल्याला लक्षात येईल. ह्याचं उत्तरदायित्व कोणाचं ती कंडिशन बिघडवण्याचं? आणि आम्ही त्यावेळेपासून सांगत होतो, आम्ही कोविड पासून सांगत होतो, कोविडमध्ये देत होते ना स्टिरॉइड्स, याच करता दिले जात होते. आम्ही तेव्हाही सांगत होतो इम्युनो मॉड्युलेटर्स वापरा की जे आयुर्वेदाकडे आहेत, त्याच्यावर रिसर्च करा. आम्ही तेच वापरत होतो, पेशंट्सना चांगला फायदा आला. सो एक तो मी म्हटलं तसं की ऑटो इम्युन डिसीजेस हा ऍक्च्युली एक पूर्ण वेगळाच विषय आहे. पण ह्या सगळ्या बाबतीमध्ये तो म्हणाला की बॉडी आता ऑटो इम्युन झाल्यात. नाही, मी म्हटलं होतं की आता हे ज्या लेवलला खिरापती वाटल्यात लसींच्या त्याचे दुष्परिणाम म्हणून पुढे ऑटो इम्युनचा पाऊस पडणार आहे ऑटो इम्युन डिसीजेसचा. आणि एक्झॅक्टली तसंच होताना आपल्याला आता दिसतंय. फक्त परत तेच आहे की आपल्याला नरेटिव्हना धक्का लावायचा नसतो, त्याच्यामुळे असं म्हणत राहायचे की नाही त्याचा याच्याशी काही संबंध नाहीये. मग म्हणजे
इट इज व्हेरी इंडीड. पण मग आता करावं काय लोकांनी की बाय लार्ज पहिली गोष्ट अशी आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने जे पंचकर्म गरजेचं आहे तेवढ्या पुरतं करा. आपल्या आहाराच्या बाबतीत सहज करा. काय झालंय माहितीये का, आपण अशा एका पॅराडॉक्स मध्ये राहतो की आपण वेगवेगळ्या फूडच्या चेन्स मधून जे काही किंवा प्लॅटफॉर्म्सवरून जे काही फूड मागवतो त्या कंटेनर मधून येणाऱ्या मायक्रोप्लास्टिक बद्दल आपल्याला काही पडलेलं नसतं. पण आयुर्वेदिक औषधांमध्ये हेवी मेटल्स असतील काय ह्याची आपल्याला चिंता सतवत असते. जी आपण खातच नाही आहोत त्याची चिंता सतवत असते. आणि जे आपण खातोय, सो बाय लार्ज आपण ज्या ज्या गोष्टींनी इन्फ्लेमेशन शरीरामध्ये होऊ शकतं त्या जर टाळल्या, इन्क्लुडिंग स्ट्रेस, इन्क्लुडिंग एन्झायटी, आणि म्हणून तो जो मगाशी आपण सुरुवातीला म्हटलं की तो मेंटल पॅरामीटर हा तिथे महत्वाचा येतो. कारण आयुर्वेद ह्याला सत्वावजय नावाची एक चिकित्सेचा भाग सांगतो, विच इज काउन्सिलिंग, जो आयुर्वेदाने सांगितलंय. त्याच्या पलीकडे जाऊन आयुर्वेद असं सांगतो आचार रसायन नावाची एक गोष्ट. रसायन इज मोठामोठी टॉनिक, आचारी जे आपण करतो ते. सो आयुर्वेद बेसिक गोष्टी सांगतो की काय की आत्मनेव प्रतिकूलम परेशान समाचार. आपल्याला जे कोणी करू नये असं वाटतंय ते इतरांकरता करू नका. डोंट हार्म एनीबडी. एवढी छोटी गोष्ट जरी केली ना, आपला कॉन्शियस जरी क्लिअर असला तरी सुद्धा आपलं इन्फ्लेमेशन कमी होतं, आपलं वेलबिंग वाढतं. त्याच्यामध्ये आपण ज्या कटकटी ओढून घेतोय रॅट रेसमध्ये धावून, ह्या कमी करणं हे महत्वाचं आहे. आणि जिथेही कुठे आपल्याला गरज पडेल, जिथे आपल्याला ऑटोइम्युन डिसीजेस कशाला वेगवेगळ्या पद्धतीने, ब्रेन फॉगिंग सारख्या कित्येकांच्या कंप्लेंट झाल्या किंवा कित्येकांच्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये व्हेरिएशन आले, लवकरात लवकर आयुर्वेदाची मदत जिथे आपल्याला घेता येईल तो पहिला ऑप्शन असावा. झालंय काय, आपण खाण्याच्या बाबतीत ऑर्गॅनिकची चिंता करतोय आणि औषधांच्या बाबतीत करत नाही आहोत. हा किती मोठा विरोधाभास आहे. खाणं ऑर्गॅनिक हवं पण औषधं सिंथेटिक पाहिजेत असं कसं चालेल. औषधे ऑर्गॅनिक खाऊया ना, औषधही आपण नेचरनी जे अवेलेबल करून दिले ते खाऊया. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तर या डॉक्टर काय झालंय ना, म्हणजे गंमत कशी आहे बघा की आपण मगाशी फार्मा लॉबी बद्दल बोललो, पण ओव्हरऑलच मार्केट इज ड्रायव्हिंग इन अ डिरेक्शन जिथे अनहेल्दी खाणं हे नॉर्मलाइज आणि हेल्दी असं भासवलं जाते. म्हणजे बोनविटामध्ये साखर प्रमाणात बाहेर जास्त आहे हे सांगायला आम्हाला इन्फ्लुएन्सर लागला इंस्टाग्रामवरचा. राईट. ORSL कशावरही छापू नका हे सांगायला ते 8 वर्षाचा लढा लढावा लागला. म्हणजे गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन कुठे दिसत नाही. सर्टिफिकेशन देणाऱ्या इन्स्टिट्यूट्स काय करतायत, कशाला काय सर्टिफिकेट देतात माहित नाही, लेबलवर काय छापलं जातंय, विश्वास कशावर ठेवावा आणि खावं काय, असं झालंय ना. नाही, म्हणून तर त्याच बाबतीमध्ये मी नेहमी एक लोकांना सांगत असतो की पहिली गोष्ट, जितकं आपल्याला मार्केट फूड टाळता येईल त्याच्याकडे लक्ष द्या. हे शक्य आहे, सहज शक्य आहे. आपण पूर्वीच्या रेसिपी विसरून टाकलाय तो. म्हणजे तुम्ही विचार करा की तुमची आजी ज्या पाककृती बनवत असेल त्याच आपल्या जनरेशन विसरली आहे. हे कुठेतरी रिव्हिजिट करण्याची गरज आहे जर आपल्याला हेल्थ हवा असेल तर. दुसरं, आपण केवळ फूडच नाही तर मेडिसिनच्याही बाबतीमध्ये पोटात काय घालतोय त्या बाबतीत सजग राहणं गरजेचं आहे. ज्या क्रोसिनचा किंवा डोलो 650 अजून एक गोंडस नाव, ते ह्याचं आपण इतके चण्या फुटाण्यासारखे खायला सुरुवात केली ज्याच्यामुळे लिव्हरला डॅमेज होतात असं त्यांचेच रिसर्चेस सांगतात. मग आपण ह्याच्याकडे लक्ष का नाही देतो. तिथे आपण थोडेसे जास्त सजग होणं गरजेचं आहे. शासनाच्या दृष्टीने काय माहितीये का की नियम जसे आहेत ना तसे त्या नियमांना पळवाट आहेत. जसं आता ह्या इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीमध्ये झालं, केवढं सगळं झालं, डिसिजनही आला, पण तरी सुद्धा मार्केटमध्ये ते विकले जात आहेत अजूनही. कारण त्याच्यावरती असं सांगितलं गेलं की नाही, आता जो माल आहे तो विकला जाऊ दे ना, काही 1 कोटींचा माल पडलाय. अरे हा, म्हणजे हे असं चालू आहे आता. अजूनही तुम्ही गेलात मार्केटमध्ये ड्रिंक्स अवेलेबल आहेत. सो आपल्या आरोग्याची काळजी ही जगातला सगळ्यात मोठा लोकसंख्या असलेला देश झाल्यावर आपणच घ्यायची आहे, तिथे अन्य कोणी घेणार नाहीयेत. आणि म्हणून कमीत कमी सिंथेटिक गोष्टी शरीरात कुठल्याही पद्धतीने आपण कशा घालू शकू याच्याकडे लक्ष ठेवणं हाच आरोग्याचा मार्ग आहे इथून पुढचा. हा प्रश्न थोडा मी एक्सटेंड करतो की मग मार्केटमध्ये जे हेल्दी म्हणून सांगितलं जातं ते खरंच हेल्दी आहे की नाही, हे याची काही आहे, हाऊ कॅन वी. हो, आपल्याकडे सहसा आपण म्हणतो ना की ज्या वेळेला वेधशाळा असं सांगते की आज पाऊस पडेल, तर ते तसंच आहे की त्या दिवशी ऊन पडेल. तर त्याच पद्धतीने आहे की बाय लार्ज जे हेल्दी म्हणून सांगितलंय ते हेल्दी नाही आहे, पहिलं समजून जा, कारण ती मार्केटिंग गिमिक्स आहेत. दुसरं, लेबलवर दिल्या आहेत ना गोष्टी ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त साखर गेलेली आहे, त्याच्याही पलीकडचं मी तुम्हाला सांगतो ज्याच्यामध्ये ऍडेड कलर्स गेलेले आहेत. अनेकदा हा विचार लक्षातच घेतला जात नाही की ह्या सगळ्या बाबतीमध्ये जिथे कृत्रिम कलर्स गेलेत त्या सगळ्या गोष्टी हार्मफुल आहेत. आता सगळ्या गोष्टी ज्या मार्केटमध्ये आपल्याला मिळत आहेत त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह सुद्धा गेलेले आहेत, वेगवेगळे ऍसिडिटी स्टेबिलायझर्स गेलेले आहेत. ही सगळी केमिकल्स आहेत ना,
की जे आपण एव्हरी नाव अँड देन जर पोटात घालत बसलो, बघा 60 माशी कधीतरी एखादी गोष्ट खाल्ली तर ठीक आहे, ते काय म्हणजे त्यापासून कोणच वाचलेलं नाही, अगदी आम्ही नाही, उगाच कशाला त्याच्या ताव आणायचा. पण हा नाईलाज म्हणून स्वीकारणं हे ठीक आहे. घरातल्या घरात साळीच्या लायांचा चिवडा बनवून ठेवला नाही का जाऊ शकत? सहज शक्य आहे. फराळाचे वेगवेगळे पदार्थ जे आपण बनवतो ते केवळ दिवाळीतच तेवढ्याच पुरते खायला पाहिजे तसं नाहीये. ह्यातल्या काही छोट्या मोठ्या गोष्टी या घरच्या घरी बनू शकतात किंवा त्या त्या ऋतूनुसार बनू शकतात. गरजेचं नाहीये की पोराला भूक लागली म्हणून आपण बाहेरून काहीतरी चिप्सच पॅकेट उघडून द्यायला पाहिजे. हे कुठेतरी पालकांनी लहान वयापासून जर भिनवलं आणि लहान वयापासूनच ती सवयच लागली नाही त्या पोरांना, देर इज अ गुड चान्स की पुढची जनरेशन त्या बाबतीमध्ये थोडी जास्त सजग निपजेल आणि ते म्हणेल की नाही आम्हाला हे नकोय, ह्या गोष्टी आम्ही खाल्ल्याच नाहीत ना त्यामुळे आम्हाला नकोय. ती नैसर्गिक सवयच होऊन जाईल, त्यामुळे इट बिकम्स देअर पॅटर्न. एक्झॅक्टली. आणि इथे आजच्या पेरेंट्सनी जास्त सजग होणं गरजेचं आहे की आपण पोरांच्या पोटात काय घालतोय आणि परत आहारापासून औषधांपर्यंत आपण काय घालत आहोत पोटामध्ये ह्याच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं आहे. मी अतिशय रिस्पॉन्सिबली सांगतो की ओपीडी लेवलच्या प्रॅक्टिसमध्ये जवळपास 96% वेळेला जिथे अँटीबायोटिक्स प्रिस्क्राईब केली जातात तिथे ती न प्रिस्क्राईब करता सुद्धा तेवढ्याच लवकर तेवढेच चांगले रिझल्ट येतात. 96%. ऑफकोर्स. आणि आपण काढून बघा की वेस्टर्न कंट्रीजमध्ये पॅरामीटर्स काय आहेत. अँटीबायोटिक्स पहिल्या 1 आठवड्यामध्ये वापरले जातात का? हे जे सर्दी खोकला आपल्याकडे व्हायरल आहे म्हणून सांगितलं जातं आणि त्याच्यावरती अँटीबायोटिक्स दिले जातात. व्हायरल गोष्टीवरती अँटीबायोटिक्स म्हणजे बॅक्टेरियावर काम करणाऱ्या गोष्टी आपण देतो आणि आपल्याला प्रश्न पडत नाही की जर व्हायरसमुळे एखादी गोष्ट झाली तर आपण बॅक्टेरियावर काम का करणार आहोत? आपल्या प्रश्नच नाही पडत. आणि मग सांगितलं तर अँटीबायोटिक रेझिस्टन्स होतोय कारण पेशंट स्वतःच्या मनाने घेत आहेत. फार कमी पेशंट असे असतील की जे स्वतःच्या मनाने असं काहीतरी घेतात. जनरली या गोष्टी प्रिस्क्राईब करून दिल्या जातात आणि या सगळ्याचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. युटीआय युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनच्या आपल्याकडे ढिगाने केसेस आहेत की ज्यांच्यामध्ये कुठलेही अँटीबायोटिक्स न वापरता सुद्धा त्या आटोक्यात आल्या. मग जेव्हा आम्ही त्या पब्लिश करायला जातो ना त्यावेळेला आम्हाला सांगितलं होतं हेल्थ सेल्फ लिमिटिंग होतं. हा, मी ते म्हणणार होतो की म्हणजे एवढं सिरियस नव्हतं. मग असं आहे की मग आधी अँटीबायोटिक का लिहून दिले? ही प्रबोधनं तुम्ही तुमच्या युरोलॉजिस्टची का नाही करत किंवा अन्य लोकांची का नाही करत? मी काही युरोलॉजिस्टना सिंगल आउट करू इच्छित नाही. कुठल्याही पद्धतीच्या लोकांची तुम्ही ही प्रबोधनं का नाही करत की अरे हे सेल्फ लिमिटिंग आहे नका देऊ. आपण जर बघितलं ना तर पूर्वीच्या जनरेशन मधले काही सेन्सिबल डॉक्टर्स ॲलोपॅथीचे पदवीधर हे असे होते. आजही काही लोक आहेत जे जुने जाणते आहेत की जे अँटीबायोटिक्स नाही देत. बऱ्याचदा ते छोट्या मोठ्या गोष्टींवरती काम चालवून देतात. ते म्हणतात जाऊ दे 5 दिवस होऊ देत, आठवडाभर ताप राहिला तर बघू. आज अशा लोकांची गरज आहे ॲलोपॅथीला देशाला की ना की अशा लोकांची जे मी मगाशी म्हटलं की आपण फार्माचं हातचं बाहुलं का बनतोय त्यापेक्षा. आणि आयुर्वेदामध्ये सक्षम पर्याय आहेत, आम्ही करतोय कामं त्याच्यावरती, आम्ही दाखवतोय पेशंट्सना की ज्याच्यामध्ये अँटीबायोटिक रेझिस्टंट असलेल्या कंडिशन्सवर सुद्धा आम्ही औषधं देऊन रिपोर्ट्सवरती येत आहेत गोष्टी की ओके पूर्वीचं इन्फेक्शन हे गेलेलं आहे. तर आपल्या कुठेतरी ही काळजी घेतली पाहिजे. आणि सतत आयुर्वेद आहे म्हणजे काहीतरी कमीपणाचं आहे असं एक जो आपल्याकडे एक पुरोगामी अप्रोच झालाय तो थोडासा बदलण्याची फार आवश्यकता आहे सामान्य जनतेने. तरी ते बदलणार नाहीच आहेत कारण ते औषधं आपलीच खातील पण स्टेजवर जाऊन शिव्या घालतील. या अंदर की बात आहे. कोविडमध्ये तर मी हे बघितलंय म्हणजे आयुर्वेदिक उपचारांवर म्हणजे आयुर्वेदाने बरे केलेले कोविड पेशंट्स हे फार सिरियस नव्हतेच हे व्यवस्थित म्हटलं गेलंय. आणि आय वॉज सरप्राईज की यार म्हणजे आता मी तुम्हाला सांगू आम्हाला याची जाणीव होती आणि म्हणून आपल्याकडे मी जेव्हा सांगितलं अमुक एक आकडे हे कोविड पेशंटचे हँडल झाले त्याच्यामध्ये वास्तविक बघता आपल्या देशात ओपीडी लेवलला कन्सेंट फॉर्म ही पद्धत नाहीये. कारण इट्स ए इम्प्लाइड कन्सेंट की तुम्ही ओपीडीत जाता याची तुमची कन्सेंट आहे की मला औषध हवेत. पण हे पुढे होणार आणि त्यावेळेला तो एपिडेमिक ऍक्ट लावला होता ब्रिटिशांच्या काळातला की आयुर्वेदाला परवानगी नव्हती. आम्ही ज्यावेळेला आकडे सांगतो ना त्यावेळेला आमच्याकडे प्रायमा फिशी असलेला त्याचा एव्हिडन्स हा आहे की पेशंट ऍडमिटेड आहे हॉस्पिटलमध्ये आणि त्याचा कन्सेंट फॉर्म हा त्याच्या नेक्स्ट किननी भरून दिलाय आमच्याकडे आणि त्यानंतर त्याची सिग्नेचर वगैरे देऊन त्याच्यात आम्ही चक्क रकाना ठेवला होता की अमुक एक हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट आहे, अमुक एक डॉक्टरनी वर्बल आम्हाला परमिशन दिली आहे कारण लेखी तर डॉक्टर देणार नाही परमिशन. ह्या सगळ्या एव्हिडन्स नंतर मग आता मला सांगा की जर पेशंट आयसीयू मध्ये ऍडमिट होता तर मग तो सिरियस नव्हता म्हणून केला होता. परत मग संशयाची सुई त्या लोकांकडे जाते की जे असं म्हणतात की ते सिरियस नव्हते. आणि तरी आम्ही अत्यंत रिस्पॉन्सिबली हे सांगतो की आम्ही अजिबात म्हणत नाही आहोत की आयुर्वेद ही जादूची कांडी आहे. कुठे ना कुठेतरी रेस्ट्रिक्शन्स येणार आहेत, कुठे ना कुठेतरी एफर्ट शॉर्ट पडणार आहेत. आम्ही काही धन्वंतरी नाही आहोत, सर्वस्व नाही आहोत.
पण आज अशा असंख्य कंडिशन्स आहेत की जिथे आजच्या घडीला ॲलोपॅथीकडे उत्तर नाही, तिथे आयुर्वेद काहीतरी नॅचरल सोल्युशन प्रोव्हाइड करू शकतोय. तर त्याचा वापर का करू नये? देव न जाणो, उद्याला कदाचित 5 वर्षांनी 10 वर्षांनी ॲलोपॅथी तोच रिसर्च केला जाईल आणि ते तेच म्हणतील की जे आता आम्ही सांगतोय. फक्त ते इंग्रजीत असेल आणि त्याला त्याला छान packaging क्लिष्ट केलेलं आणि असेल. क्लिष्ट नावं क्लिष्ट असतील त्याला हां, थोडीशी, की हां. जी बोलताना जिभेचा तुकडा पडेल. कारण आपल्या संस्कृत नावं आत्ता फार अवघड वाटतात आणि इंग्रजी फॅशनेबल वाटतात. हो, हो. थोडीशी मानसिकता बदलली भारतीयांनी तर बऱ्याच गोष्टी बदलतील असं मला वाटतं. डॉक्टर, तुम्हाला असं वाटत नाही का की म्हणजे बघा, सर्वाधिक जागृती, सर्वाधिक प्रबोधन आणि सर्वाधिक नियमन करू शकेल अशी सत्ता, अशी शक्ती सरकारकडे असते. तर हेल्दी लाईफ, राईट चॉईसेस, राईट फूड, राईट मेडिसिन्स, आयुर्वेदाबद्दलची जागरूकता, आयुर्वेद अनेकांनी वापरत न्यावं, वापरावं, याबद्दलची जागरूकता, यात सरकार कुठेतरी कमी पडतंय आणि काय करायला हवं एक्झॅक्टली सरकारने? ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्या आपण आधी पहिल्या बघूया, हो. की आत्ताच्या शासनाच्या येण्यानंतर एक तर आयुष मंत्रालय हे जे सेपरेट स्थापन झालं, तर ती एक मोठी गोष्ट होती की आयुर्वेदाला म्हणजे आयुषला रादर मंत्रालय मिळणं. माझ्यासारख्या लोकांचं असं म्हणणं आहे की खरं म्हणजे ते आयुर्वेदाला एक सेपरेट मिळालं पाहिजे, कारण ते आपल्या देशाचं शास्त्र आहे. आयुषमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी कंबाईंड आहेत, तर त्यामुळे उसके हिसाब से वो सभी बट जात आहे की जे तुम्हाला एक्सपेंडिचर मिळतं ते सुद्धा. आणि अजूनही हेल्थ मिनिस्ट्रीच्या तुलनेमध्ये ते कुठेच नाहीये एक्सपेंडिचर जे आहे ते. आणि तशी अपेक्षाही नाही की ते त्या तुलनेत असावं, पण ते कुठेतरी असावं त्याच्या तुलनेत, हे एक महत्वाचं. दुसरं, जसा मगाशी आपण उल्लेख केला की AII ची स्थापना होणं आणि त्या दृष्टीने कामं जी होत आहेत ती होणं. तिसरं, पूर्वीच्या काळामध्ये संशोधनांना सुद्धा खूप जास्त मर्यादा येत होत्या की ज्या शासकीय पातळीवरती होत होते त्या सगळ्या बाबतीमध्ये. आता ते अडथळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी झालेत. ह्या 3 गोष्टी ह्या खूप चांगल्या घडलेल्या गोष्टी आहेत. पण ह्याच्या बरोबरच महत्वाची गोष्ट काय माहितीये का, की आपण कुठेतरी ग्लोबल लेवलला ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन जे आहे त्याच्या अगेन्स्ट स्टँड करायला ट्रेडच्या दृष्टीने विचार करताना आयुर्वेदाला सॉफ्ट पॉवर म्हणून विचार करतोय. आणि हे सगळं होत असताना त्याच्यामध्ये आपण दुर्दैवाने फक्त प्रोडक्ट्समध्ये अडकून राहिलोय. ट्रेडचा विचार आला की प्रोडक्टचा विचार येतो. ह्याच्या पलीकडे जाऊन जे ट्रेडिशनल चायनीज मेडिसिनच्या बाबतीत चीनच्या गव्हर्नमेंटनी केलं, की गव्हर्नमेंटनी प्रोजेक्ट अंडरटेक केले, त्यांनी त्याच्यात पैसे घातले रिसर्चेसच्या बाबतीमध्ये, आणि त्यांच्याकडची जुनी जी औषधं आहेत ती आजच्या पॅरामीटर्सवरती व्हॅलिडेट करून घेतली. आणि म्हणून आज जिन्सेंग जगभरामध्ये माहिती आहे किंवा जगभरात विकला जातो. अश्वगंधा आता कोविडमुळे माहीत व्हायला सुरुवात झाली लोकांना, आणि ते सुद्धा जिन्सेंगचा पर्याय म्हणून माहीत व्हायला सुरुवात झाली. वेरॅज ते लोक, पूर्वी एक काळ होता की ज्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी चायनीज एम्बसी ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांचं एक स्वतंत्र दालन असायचं की ज्याच्यामध्ये ट्रेडिशनल चायनीज मेडिसिनच्या बाबतीमध्ये माहिती आणि तसे उपचार ह्याचं कन्सल्टेशन ह्या गोष्टी सुद्धा केल्या जात होत्या. वेगवेगळ्या एअरपोर्ट्सवरती तशा पद्धतीने गोष्टी घडत होत्या. सो हे जे प्रोपागेशन लागतं ह्याला फार मोठी पॉलिटिकल विल महत्वाची असते. तर त्याच्यामध्ये आत्ताला आपण कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटतं की ते सजगतेने झालं पाहिजे. की आजच्या पॅरामीटर्सवर आपल्याला आता माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की असे रिसर्चेस झाले पाहिजेत की जे आजच्या परिभाषेमध्ये आयुर्वेदाला सांगतील. ह्याच्यात गव्हर्नमेंटला खूप मोठा स्कोप आहे. आणि मी अनेकदा असं म्हणत असतो की शेतकऱ्यांपासून ते आपण वरपर्यंत जर हे सगळं चॅनल जोडून घेतला तर आपण शेतकरी जे प्रोड्यूस करतोय, WHO नॉर्म्स आहेत की औषधांचं प्रोडक्शन कशा पद्धतीने करावं, नॅचरल मेडिसिन्सचं सुद्धा, मग क्रॉप्सच्या बाबतीमध्ये ती कशा पद्धतीने घेतली जावीत, अगदी साधा आवळा जरी आपल्याला घ्यायचा असेल तर तो कशा पद्धतीने घ्यावा, हे सगळं स्टँडर्डाइज करता येऊ शकतं. आपल्याकडे ती संसाधनं आहेत. शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे, कारण आज जे शेतकऱ्यांना अनेकदा भरडले जातात ते की भरपूर सारं पीक घेऊन ठेवा आवळ्याचं किंवा तत्सम काहीतरी एखाद्या कंपनीला विकायला, आणि मग त्या कंपनीने आयत्या वेळेला जर का तो करारच कॅन्सल करून टाकला की हे रस्त्यावर परत. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यापासून ते इंटरनॅशनल व्हॅलिडेशन ऑफ ॲज अ सिस्टम ऑफ मेडिसिन. अनेकदा झालं काय माहितीये का की आपण फक्त प्रिकॉशन मध्ये खेळत राहिलेलो आहे की प्रायमरी ह्याच्यामध्ये आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. दिस इज अ टाइम वी शुड कम आउट, आणि आपण हे सांगितलं पाहिजे की नाही, आम्ही एक सक्षम पर्याय देऊ शकतो उपचारांचा. हा, जिथे मोठ्या सर्जरीज एक्सपेक्टेड आहेत, तत्सम काही एक्सपेक्टेड आहे, आम्ही तिथे डोळाडोळा नाही करत आहे. पण ज्या सर्जरीज वाचवल्या जाऊ शकतात तिथे पब्लिक सेक्टरमध्ये, हेल्थ सेक्टरमध्ये आयुर्वेदाचा रोल हा महत्वाचा आहे. या सगळ्याला गव्हर्नमेंटचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये बॅकअप गरजेचं आहे आणि हे केलं जाऊ शकतं असं मला वाटतं. तुम्ही जे म्हणालात ना की रिसर्चला पूर्वी मर्यादा होत्या बऱ्याच, ज्या आता राहिल्या नाहीयेत, नेमकं नाही, मी अगदी सोपं उदाहरण तुम्हाला सांगेन की तुम्ही सगळं डॉक्युमेंट कम्प्लीट असलेल्या गोष्टी जरी दिल्यात
तरी सुद्धा त्याच्यावरती जसं मगाशी मी म्हटलं की हे तर सेल्फ रिस्ट्रेनिंग होतं, ह्याच्यामध्ये काही नाहीच आहे, करण्यासारखंच नाही असं म्हणून व्हॅलिडिटीज काढून घ्यायची किंवा त्याच मानसिकतेचे लोक बसवायचे. उदाहरणार्थ ॲलोपॅथी माइंडेड लोक किंवा कॉलोनियल माइंडसेटचे लोक जर का आपण तिथे बसवले, आपण म्हणतो ना सरकार आपका है सिस्टम हमारा है, तो सिस्टम उनका ही था, उनका ही चल रहा था, अजूनही ते काय पूर्ण बदलली नाहीये, पण तरी सुद्धा वरचे लोक बदलल्यामुळे खाली जी हालचाल होते तर त्या पद्धतीची ती डेफिनेटली झाली आहे. सध्याच एक मी रिसेंटली वाचलं मागच्याच आठवड्यामध्ये, इनफॅक्ट त्यांना आम्हाला सबमिटही करायचंय की एक असाही रिसर्च आता होतोय की आयुर्वेदाचे केस रिपोर्ट्स ज्या वेळेला इंटरनॅशनल पिअर रिव्ह्यू जर्नल्स मध्ये दिले जातात त्यावेळेला त्यांना वेगवेगळी कारणं जी इनव्हॅलिड आहेत ती दाखवून नाकारलं जातं. ह्या पद्धतीचा एक ऑब्झर्वेशनल स्टडी आता केला जातोय की जो इंटरनॅशनल लेवलला पब्लिश होईल. आणि हे फक्त आयुर्वेदाच्याच बाबतीत नाही तर त्यांनी आयुष शास्त्रांच्या बाबतीत असंच घेतलंय. सो देर विल बी होमिओपॅथी ऑल्सो, देर विल बी सिद्धा ऑल्सो. सांगण्याचा मुद्दा हा की जे कॉन्स्पिरसी थिअरी, इट इज नॉट सो कॉन्स्पिरसी थिअरी, दिस इज ऍक्च्युअली हॅपनिंग. आणि होतं काय की ज्या गोष्टी घडत असतात ना त्याला कॉन्स्पिरसी थिअरी असं नाव दिलं की त्या गोष्टींवरचं लक्ष वळवणं सोपं होतं. आता त्यामुळे तिथेच सजगता दाखवणं आणि इथेही गव्हर्नमेंटची विल ही खूप महत्वाची असेल की असं जिथे होत आहे तिथे आपल्या आपल्या मार्गाने पुढे जाऊन आपणच इंटरफिअर करून काय रिसर्चेस पुढे येऊ शकतात ते बघणं. आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं ना, इट ऑल बॉइल्स डाऊन टू दॅट फिलॉसॉफी की आमचे पेशंट हे पेशंट आहेत, कस्टमर्स नाही आहेत. ह्या बेसिक डिफरन्स इन अप्रोचमुळे पैशांच्या लढाईमध्ये आयुर्वेद नेहमी मागे पडणार. ऑफकोर्स बाय डिझाईन आपण माझं रोग निवारण ही माझी प्रायोरिटी आहे. पैसा कमवणं ही ऑब्व्हियसली पैसा कमवायचा आहे, पण म्हणजे त्या अप्रोचनी न गेल्यामुळे ते साधन आहे, ते साध्य नाहीये. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो ऍज अन आयुर्वेदिक फिजिशियन आय एम ग्लॅड विथ दॅट की आमच्या फ्रेटर्निटी ही त्या पद्धतीने काम करते. मी तुम्हाला खरोखर सांगतो. कारण काय माहितीये का, आम्हाला आमचे आचार्य असं सांगतात पूर्वीचे की पुत्रवत परिपालयेत असा शब्द ते वापरतात. पेशंटना स्वतःच्या पोटच्या पोराप्रमाणे जपा, त्यांना त्याप्रमाणे वागणूक द्या. मग ह्या परिस्थितीमध्ये मी हा विचार करायचा की यार मी आता ह्याला ना एक काहीतरी महागातली टेस्ट लिहून देतो की त्याचे काहीतरी पर्सेंटेज माझ्या खिशात येतील, हे जर मी करायला लागलो तर त्याला काही अर्थच नाहीये. आपण त्याला नोबल प्रोफेशन म्हणतो, त्याच्यात नोबल काय राहिलं मग? तर त्यामुळे अनेकदा लोक मला असं म्हणतात नाही मग आयुर्वेदाचं असंच चालत राहणार का, आयुर्वेदवाले कधी पैसे कमवणार? ज्याला जेवढे पैसे कमवायचे तो तेवढा कमवत राहील. तो ह्या चांगल्या मार्गाने कमवू देत, हा मुद्दा आहे. कोणी पेशंट आमच्याकडे फुकट ट्रीटमेंट करता येत नसतो. सो त्याच्यामुळे प्रत्येकाला त्याचे ड्यूज हे मिळत असतात. पण द मोमेंट वी विल चेंज द प्रोगेटिव्ह की आम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने विचार करायचा आहे की नाही हा मला किती पैसे काढता येतात, मग ह्याच्यात माझा कट किती आहे, तर तिथे प्रॉब्लेम हे चालू होतील आणि मग आयुर्वेदाचं सुद्धा ॲलोपॅथी होईल. मी नेहमी जे सांगतो ना, माझा आक्षेप हा ॲलोपॅथीवर ऍज अ सिस्टम नाही, म्हणजे काय म्हणा ऍज अ मेडिसिनल सिस्टम नाही, ऍज अ सायन्स नाहीये, ऍज अ सिस्टम जे सगळं उभं राहिलंय, ज्या माल प्रॅक्टिसेस जेवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि सगळेच त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. काही सन्माननी अपवाद वगळता हे अपवाद सन्माननी जे आहेत ना ते वाढतील तेव्हा खऱ्या अर्थाने ते तो रूल बनेल. ऑफकोर्स, एक्झॅक्टली. आता एक्सेप्शन आहे, ते तसं व्हायला नकोय. म्हणजे मला तेच म्हणायचंय की बाय डिझाईन तुमचा आयुर्वेदिक वैद्यांचा हा अप्रोच असल्यामुळे अनलेस गव्हर्नमेंट सपोर्ट्स धिस इनिशिएटिव्ह एवढी ताकद उभी राहणार नाही. म्हणायचं करेक्ट. राजाश्रय अत्यंत महत्वाचं आहे. बऱ्याच काळाने आता लोकाश्रय मिळतोय. हो खरंय. म्हणून तर आपण पॉडवरती चर्चा करतोय ना. कदाचित 10 वर्षांपूर्वी 20 वर्षांपूर्वी हे सिस्टम असती कोणी विचारही केला नसता. आयुर्वेदाचे लेख छापले जायचे नाहीत पेपर्समध्ये. तर त्यामुळे मगाशी ना आपलं थोडंसं ते हे झालं की तुम्ही जे 4 प्रकार सांगितले तर त्यातला एकच प्रकार मला वाटतं आपण ऍड्रेस करायचा. परत एकदा ते नीट रिवाइज करूया. राईट. सो आपण फिजिकल, मेंटल, सोशल आणि स्पिरिच्युअल ह्या वेलबिंगच्या बाबतीमध्ये आयुर्वेद काय काय आपल्याला अवेलेबल करून देऊ शकतो, काय ऑफर करू शकतो हे विचार करत होतो. सो फिजिकली तर आपलं झालं की आपण आहार, निद्रा, ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य याचा अर्थ सेलिबसी असा नाही. ब्रह्मचर्य याचा अर्थ सेक्शुअल ओरिएंटेशन्स पासून ते त्याच्याबद्दलच्या नियमांपर्यंत जे बेसिक मॉरॅलिटीज घालून दिल्या आहेत त्याच्यामध्ये शरीर संबंध ठेवणे, एवढाच त्याचा अर्थ आहे. सेलिबसी ह्या अर्थाने त्याच्याकडे बघितलं जात नाही. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर झाला जो आहे सायकोलॉजिकल. सायकोलॉजिकल मध्ये आचार रसायनासारखी गोष्ट असेल किंवा त्याच्यामध्ये सत्वावजय चिकित्सेसारखी गोष्ट असेल की या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आलेल्या पेशंटला हा बस असं होतंय का, तसं होतंय का, तसं होतंय का, धर, असं करून नाही चालत. त्याला काउन्सिलिंग बाय डिफॉल्ट प्रत्येक वैद्याने करावं लागतं.
आम्हाला समजून घ्यावं लागतं की तो पेशंट त्रासलेला आहे. अनेकदा असं होतं की अनेक सारे पेशंट खूप चिडूनच आलेले असतात. आमच्या स्टाफला सुद्धा त्याच पद्धतीने आम्ही ट्रेन करून ठेवतो की ठीक आहे, पेशंट कदाचित उलट-सुलट बोलू शकतो. आपण लगेच व्हर्बल स्पॅटमध्ये नाही पडायचंय त्याच्याशी. ही शांतता ठेवणं याकरता गरजेची आहे. हा बिझनेस पर्स्पेक्टिव्ह नाहीये, हा पर्स्पेक्टिव्ह आहे की ठीक आहे, तो त्रासलाय, समजून घ्या. हा ह्युमॅनिटेरियन भाग आहे. हा कुठेतरी सायकोलॉजिकल वेलबिंगच्या बाबतीत तो तिथून चालू होतो, की जेव्हा आपल्या माहिती ना काही वैद्यांच्या बाबतीत किंवा डॉक्टरच्या बाबतीत आपण म्हणतो, त्यांच्याकडे गेलं कीच मला बरं वाटतं. हो, येस. तर हा भाग कुठून आला? की तो आपल्याला आला तो त्या मेंटल वेलबिंगचा आला. त्यानंतर सोशल वेलबिंग. ह्याच्या बाबतीमध्ये आजचं आपण सध्याचं सरासरी उदाहरण जर बघितलं तर एका घरातल्या एका खोलीतल्या 4 कोपऱ्यांमध्ये 4 माणसं बसलेली असतात डोकं खाली घालून मोबाईलमध्ये. हे बदलण्याकरता आयुर्वेदाने जी ऋतुचर्या सांगितली आहे, ज्याला आपण कोजागिरीमध्ये रूपांतरित केलं नंतर जाऊन, शरद ऋतूमध्ये आयुर्वेदातलं हे वर्णन आहे की अशा पद्धतीने मित्रमैत्रिणींना आपल्या आप्तेष्टांना जमवा आणि धौत ह्याचा अर्थ घराच्या टेरेसवरती जाऊन तिथे त्या मसाले दुधाचा आनंद घ्या, गप्पा गोष्टी करत. हे जे सोशल बाइंडिंग आहे हे अत्यंत महत्वाचं आहे की जे सोशल वेलबिंग करता, सोशल हेल्थ करता आयुर्वेद आपल्याला ऑफर करतो. त्याच्याच जोडीने मी आपल्याला ह्या दोन्ही पॅरामीटर्स करता एक गोष्ट सांगू इच्छितो की सगळे सण आपल्याकडेच आहेत. या सगळ्या सणांच्या मागे आरोग्याचा असलेला हेतू आहे. जेव्हा तो सण येतो तेव्हा नवीन ऋतुचर्या चालू होत असते. त्या ऋतूत काय खायचंय हे त्या सणामध्ये सांगितलेलं असतं. त्या दिवसापासून सुरुवात करायची. हा, दिवाळीमध्ये जे आपल्याला येतं ते हेमंत ऋतुचर्या आहे की ते पदार्थ हेमंत ऋतूत खा की जेणेकरून ते चांगले पचतील आणि चांगल्या तब्येतीला फायदा होईल. संक्रांती अनेक असतात ना, आपण मकर संक्रांतच साजरी करतो कारण का शिशिर ऋतूमध्ये आपण जातो आहे, तर त्याच्याकरता जे काही उपयोगी आहे ते तीळ, गुळ, बाकीच्या गोष्टी, गुळाची पोळी, हे सगळं त्या काळामध्ये तुम्ही खायचंय. तर हे सगळे सण आणि सगळे सण किती प्लिझंट आहेत ना आपल्या सगळ्या इंद्रियांना सुद्धा. तर हे आपलं सोशल वेलबिंग आणि आपलं मेंटल हेल्थ बिंग चांगलं ठेवतातच. त्याच्याही पलीकडे जाऊन स्पिरिच्युअल हेल्थ बिंग जो विषय मी सांगितला की त्याही बाबतीमध्ये आयुर्वेद आग्रही आहे की आपण प्रत्येकाने स्वतःची काहीतरी साधना, उपासना ही सातत्याने करा. जर ती होत नसेल, अगदी सोप्या गोष्टी आहेत. महाराष्ट्र ज्याला आपण संतांची भूमी म्हणतो आणि आपण वयाची 60 उजाडेपर्यंत ज्ञानेश्वरी वाचणार अरे नाही, यार, ऍब्सोल्युटली यार. आपण दासबोध वाचणार नाही. हे जे काही चाललेलं आहे हे कुठेतरी जर थांबवायचं असेल तर आपल्याला ते पाऊल उचलायला पाहिजे स्पिरिच्युअल वेलबिंग करता. आणि याही बाबतीमध्ये आयुर्वेदाला हे अपेक्षित आहे. आयुर्वेद नैष्ठिकी चिकित्सा म्हणून एक उपचार पद्धती सांगतो की ज्याच्यामध्ये आयुर्वेदाने असं म्हटलं की ते मोक्षाच्या बाबतीत आम्ही चर्चा करतोय. आता जर का हेल्थ सायन्स आहे तर ते मोक्षाच्या बाबतीत का चर्चा करेल? कारण त्याचा कॉम्प्रिहेन्सिव्ह सायन्स म्हणून त्यांनी विचार केलाय की जेव्हा आपण म्हणतो ना आयुर्वेद इज लाईफस्टाईल, तर तो विचार हा केवळ थातुरमातुर नसून इतका खोलवर केलेला आहे की आम्ही मोक्षापर्यंत तुम्हाला कसं न्यायचं. धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्य मूलमुत्तमम असं त्यांनी म्हटलंय. कारण तुम्हाला जर का धर्म अर्थ काममोक्ष ह्याची प्राप्ती करायची आहे तर हेल्थ नीट राहिलं पाहिजे ना. म्हणून आम्ही तुमच्याकडे लक्ष देतोय. उद्देश तो आहे. हा नाहीये की तुम्हाला 4 औषधं खायला घातली आणि आमचे खिसे भरले. प्रश्न आहे तुम्ही नीट राहिला, तुमच्या साधना नीट करा स्पिरिच्युअली. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो आणि सगळीकडे आपल्याकडे हेच आहे. आपण जर पूर्वीचे ग्रंथ पाहिले, भगवद्गीतेतही त्याच पद्धतीने गोष्टी आढळतात ज्या माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये कन्वर्ट केल्या. तशाच पद्धतीची गोष्ट मला एक फार आवडणारं असलेलं एक स्टेटमेंट आहे जे योग वसिष्ठामध्ये आलंय की अंतस्त्यागी बहिर्रागी लोके विचर राघव, असं वसिष्ठ मुनी रामाला सांगतात योग वसिष्ठामध्ये. अंतस्त्यागी, आतमधून सगळ्या गोष्टींपासून तू त्याग केलायस या गोष्टींचा, हे मनातून स्वतःच्या ठसवून त्याच्यापासून दूर राहा. आणि बहिर्रागी, मग लोकांमध्ये मात्र असताना तसं वावरू नकोस की अरे मी आता भगव परिधान केलंय, हम तो फकीर की तरह घुम रहे. नाही, म्हणून आपण कृष्णाची रासलीला बघतो ना, पण तोच कृष्ण योगेश्वर देखील आहे की ज्याने स्वतः तिथे राजपदावर बसण्याचा हक्क गाजवायच्या फंदात तो पडला नाही, कारण अंतस्त्यागी आहे. त्यागात शांती निरंतरम हे भगवद्गीता म्हणते. ही गोष्ट सुद्धा स्पिरिच्युअल वेलबिंग करता. आणि आपण बॅकवर्ड जर येत गेलो, सगळं इन्फ्लेमेशन इथूनच कमी होणार आहे ना. त्यामुळे तिथे कुठेतरी विचार करणं. आणि जे मी पेशंटना आवर्जून सांगतो की बाकी काही वाचा नका वाचू, 2 गोष्टी आवर्जून वाचा आयुष्यात. एक छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि दुसरं भगवद्गीता. ह्या गोष्टी आपल्या नित्य वाचनात असल्या पाहिजेत की जेणेकरून आपल्याला निरोगी राहायला प्रचंड फायदा त्या गोष्टींचा होऊ शकतो आपल्या डेली लाईफमध्ये. मला ना पूर्वी, आणि आय एम सो ग्लॅड की आपल्या या पॉडकास्टमधून तो पर्स्पेक्टिव्ह माझा थोडा बदलला, थोडा नाही पूर्णच बदलला. की माझी थोडी तक्रार असायची बरं का मनातल्या मनात की आयुर्वेदिक वैद्य असे स्पिरिच्युअल भासवतात. म्हणजे
तुम्ही वैद्य आहात ना, हम्म, तुम्ही डॉक्टर आहात, हम्म, तुम्ही अध्यात्म वगैरे मध्ये काय तुमचं क्षेत्र आहे का ते, हे मी हम्म. मनातल्या मनात म्हणायचो. हम्म. कारण आणि ते काळजीत नाही यायचं, कारण मला भीती ही की तुमचा अभ्यास नसताना तुम्ही काहीतरी म्हणताय, True. त्यातून तुम्ही भलतंच काहीतरी बोलाल, हम्म. आधीच तर आपल्याकडे अनंत अनिष्ट गोष्टी आहेत, हम्म. म्हणून मला ते थोडं खटकायचं. पण आज तुम्ही हे सांगितलं की दिस अँगल ऑलरेडी एक्झिस्ट इन आयुर्वेद, ऑफकोर्स, आणि त्यामुळे ते सहज येतं ना, म्हणजे Of आयुर्वेदिक course. वैद्यातनं ते सहज येतं. ऑफकोर्स. दैव व्यापाश्रय चिकित्सा असा एक भाग आहे त्याच्याकरता, की ज्याच्यामध्ये हे सगळे भाग अंतर्भूत आहेत. पण आयुर्वेदाने ते कधी एकांगी करा असंही सांगितलेलं नाही. अर्थात. सो दैव व्यापाश्रय, युक्ती व्यापाश्रय जी आम्ही औषधं देतो, आणि तिसरी सत्वावजय जे आपण काउन्सिलिंग बद्दल बोललो. विचार करा की एखादं मेडिसिनल सायन्स किती कॉम्प्रेन्सिव्ह वेने विचार करते. सो हे डिटेल्स आपल्याकडे आहेत. थाउजंड्स ऑफ इयर्स अगो. थाउजंड. आज आपण ते, आणि आज किती रिलिव्हंट आहेत. म्हणजे ते तेव्हा त्यांनी लिहून ठेवलं, कदाचित त्यांना सत्वावजयाची तेवढी गरज नव्हती, नसेल ना. कारण हे बाकीचे लोक आसपास होते, त्यांच्यामध्ये सत्वगुण चांगला होता. ट्रॉमा वगैरे काय, चाइल्डहुड ट्रॉमा, PTSD माहित नव्हतं त्यांना, डिप्रेशन मध्ये ते जात नव्हते, त्यांना माहितच नव्हतं या काय टर्म असतात. आणि जेव्हा की आज त्या गरजेच्या आहेत, तेव्हा आपण कमी पडायला नाही पाहिजे की आपण ह्या सगळ्या पैलूंमधून आयुर्वेद उलगडून सांगू. मग जसा मगाशी विषय झाला की हा सामान्यांचा आयुर्वेद खऱ्या अर्थाने असेल ना, की मी प्रत्येक वेळेला अच्छा सर्दी झाली का मग वाफारा घ्या, त्याच्यामध्ये ही पानं टाका, ह्याच्या पलीकडे जाऊन हे एवढं सगळं ऑफर करायला आपल्याला आहे की जे डेली बेसिस मध्ये प्रॅक्टिस केलं जाऊ शकतं. केवळ योगासनं किंवा केवळ बेसन खाऊ नका, मैदा खाऊ नका, ह्याच्या पलीकडचंही असलेलं जे शास्त्र आहे ते आयुर्वेद आहे. आणि म्हणून आयुर्वेदाने सरसकट एखादी गोष्ट निषिद्ध अशा फार कमी गोष्टी सांगितल्या. अनेकदा लोक म्हणतात ना आयुर्वेदाने दही नाही सांगितले, अमुक नाही सांगितले. असं नाहीये. कोणाला काय नाही सांगितलंय आणि कोणाला काय घ्या सांगितलंय ह्याच्यावरती नरेटिव्ह आहे. म्हणून सामान्यांचा आयुर्वेद भरभरून लोकांसमोर ठेवला पाहिजे. विशेष आयुर्वेद जो आहे तो त्या पेशंटनुसार बदलला पाहिजे. असे 100 परीक्षित शेवडे जर निर्माण झाले तर ते कदाचित, आणि हे मी म्हणजे असतील असे अजून परीक्षित शेवडे, आय एम टेकिंग ॲज अ सिम्बॉल, ॲज अ सिग्नल, की हे असं सांगणारे, व्यक्त करणारे, भरभरून समोर आणणारे. कारण आता बघा ना, फॉर मी टू रिअलाइज की आयुर्वेदाचे 4 अंग आहेत, इट टूक दिस पॉडकास्ट, करेक्ट? ट्रू. आणि दिस इज अ लॉस ऑफ आवर सोसायटी फॉर अस टू नॉट नो की हे सगळं काय. नाही, बरेचसे लोक आहेत. मी तुम्हाला खरंच सांगतो, ते कुठल्या तरी प्रसिद्ध व्यक्तींचं वाक्य आहे की आम्ही जिथून हे सगळं बघतोय ते आम्ही आमच्या स्टॉलवॉर्टच्या खांद्यावर बसून बघतोय. त्यामुळे आधीच्या जनरेशन मधले असे कित्येक वैद्य की ज्यांची नावही आज कदाचित दुर्दैवाने माहीत नसतील, कारण ते माहितीच्या महापुरात जन्मले नव्हते, पण हा बेस त्यांनीच चालू केला त्याच पद्धतीने पुढे, आणि आजच्या जनरेशन मध्येही अशा पद्धतीने कामं होत आहेत. मला वाटतं कुठेतरी ही सुद्धा गरज आहे की अशा वेगवेगळ्या माध्यमातून देखील आम्हाला काय मिळेल ह्याचा विचारच न करता आम्ही काय देऊ शकू. नाही देहदानादी दानादन्न तरम उच्चते असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आरोग्य दानापेक्षा सर्वश्रेष्ठ गोष्ट कुठलीही नाही. मी थोडंसं वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह मधून म्हणतो की ऑलरेडीच आम्ही तिथे पाप करतोय की आम्ही ते दान म्हणून देतच नाही, आम्ही त्याचे पैसे घेतोय. तर ऍटलिस्ट ह्या गोष्टींच्या बाबतीमध्ये बघूया की रादर दॅन मिअर मार्केटिंग, लेट शेअर सम कंटेंट की तो जरा लोकांपर्यंत जाईल. आणि मला छान वाटलं की तुम्हाला असं काहीतरी एक पर्स्पेक्टिव्ह वेगळा मिळाला याच्याबद्दल. अपेक्षा आहे की आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही तसं. करेक्ट. मला ना थोडं उत्सुकता आहे की तुम्ही जे सायकोलॉजिकल अनालिसिस किंवा उपदेशन, समुपदेशन हा जो अँगल तुम्ही आयुर्वेदात आहे असं म्हणताय, तर तुम्ही असे पेशंट्स फक्त समुपदेशन सेंट्रिक असे पेशंट्स असतात तुमच्याकडे? डू यू? नाही, मी चांगला प्रश्न आहे तुम्ही त्या बाबतीमध्ये ॲज अ यू आणि आयुर्वेदिक वैद्य दोन्ही? येस, मी माझा पर्स्पेक्टिव्ह सांगतो की एकतर प्रत्येकच पेशंटच्या बाबतीमध्ये तो अँगल लक्षात घ्यावा लागतो, विशेषतः सध्या, की त्याला कुठे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की फॅमिली डॉक्टर ही संकल्पना फार महत्वाची आहे ती त्याकरता, कारण त्या अख्ख्या घरामध्ये काय चाललेलं आहे हे त्याला माहित असतं ना. आणि बरं, तो प्रोफेशनली बाउंड असतो, त्यामुळे ह्याचं त्याच्याकडे तो कधी करणार नाहीये, पण त्याचं म्हणणं काय आहे ह्याच्यानुसार मी ह्याला कशा पद्धतीने बोलू, असं म्हणून ते घर कसं बांधलं राहील ह्याच्याकडे तो वैद्य हा नेहमी लक्ष देत असतो. हा एक अँगल. दुसरा अँगल, जिथे सायकोलॉजिकल गोष्टीच आहेत तिथे मी नेहमी त्या क्षेत्रातल्या लोकांची मदत घेतो. कारण असं आहे की आम्हीच सगळं काय करायला पाहिजे असं नाहीये ना. परत तेच आहे की ते लोक ते शिकलेत ना, CBT, REBT हे त्या क्षेत्रातले लोकांना तर का शिकलेत, ते का तज्ज्ञ झाले. तर त्याच्यामुळे सायकोलॉजिस्ट किंवा जे काउन्सिलर्स आहेत, तर एकीकडे आमची लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणजे औषधं जी आहेत ती,
दुसरीकडे त्यांचे काउन्सिलिंग किंवा थेरपीचे सेशन्स, आणि ह्या पद्धतीने ज्यावेळेला आम्ही पुढे जातो त्यावेळेला खूप वंडरफुल रिझल्ट त्या बाबतीमध्ये येतात. आणि ह्याचंही व्हॅलिडेशन अनेकदा ते लोक जास्त चांगलं करतात की जे समुपदेशन करतायत. ऑटिझमच्या बाबतीतही तेच आहे की त्यांचं काउन्सिलिंग coupled with your medicines is giving much more results in few x results that is giving. जी गोष्ट आम्हाला ऑटिझमच्या किंवा स्पेक्ट्रमच्या बाबतीमध्ये सुद्धा जे लोक स्पीच थेरपी करतात किंवा OTST जे म्हटलं जातं, ऑक्युपेशनल थेरपी आणि स्पीच थेरपी, हे जे 2 प्रकार आहेत, तर ह्याचे स्पेशलिस्ट असतात, प्रोफेशनल्स असतात. तर आता असं झालं की ते प्रोफेशनल्स त्यांच्याकडच्या बाकीच्या पोरांना, त्यांच्या पालकांना सांगायला लागलेत की ओके, तुम्ही एक काम करा, ह्याच्याबरोबर जर आयुर्वेद घ्या, कारण आम्हाला हे दिसलेलं आहे की जी पोरं आयुर्वेद घेत आहेत त्यांच्यामध्ये लगेच पिकअप होत आहेत, ज्या आम्ही गोष्टी करायला जातोय त्यांच्यामध्ये अडथळे कमी येत आहेत. सो इट्स अ कॉम्प्रिहेन्सिव्ह एफर्ट. ह्याच्यामध्ये बरेच सारे लोक लागतील. मी इनफॅक्ट असं म्हणत असतो, किमान भारतात तरी ॲलोपॅथीच्या लोकांनी सुद्धा हा मोकळेपणा ठेवला पाहिजे की आपल्या देशातलं शास्त्र आहे, चला थोडासा डायलॉग मेंटेन करूया. न जाणं तुम्ही आज ज्या 4 गोष्टी ऑफर करताय त्याच्यातून अजून काहीतरी चांगलं त्यातून बाहेर पडू शकेल त्या सगळ्या गोष्टीतून. हा, म्हणजे आरोग्यशास्त्र एक शास्त्र आहे बाबा. त्याला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बंदिस्त करायची, जिथे जे गरजेचं आहे तिथे त्याप्रमाणे ते आपण ठेवू आपाप उघड्या. ऑफकोर्स. मी हे याचं म्हणजे मानसशास्त्र रिलेटेड का विचारलं ना, कारण मला माझे खूप जवळचे मित्र, काही ऑन्टरप्रिन्युअर्स ज्यांच्याबरोबर मी काम करतो, टू हेल्प देम इम्प्रूव्ह देअर बिझनेसेस, त्यांना मला काउन्सिलिंगची गरज दिसते आणि मी सजेस्ट करतो. पण बहुतेकांचा प्रॉब्लेम काय होतो, ते म्हणतात की यार मी जातो आणि ते इतके हेवी मेडिसिन्स देतात, कारण प्रॉब्लेम्स खूप कॉम्प्लेक्स असतात, आणि मग ते खूप जड औषधं, मग गुंगी येणं, झोप येणं, मग ते नकोसं वाटणं. सो आय होप 2 वेगळे प्रकार आहेत. आता मी तेच म्हणलं तुम्हाला, मी सायकॅट्रिस्ट बद्दल म्हणत नाहीये, म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट टू दॅट फ्रेटर्निटी ऑल्सो. ओके, मी सायकोलॉजिस्ट बद्दल म्हणतोय, म्हणजे ज्यांच्यासोबत आमची कामं चालतात ते लोक फक्त काउन्सिलर आहेत, ते औषधं काही देत नाहीत. औषधं जी लागतात ती आयुर्वेदातली आहेत त्याच्या जोडीने. आणि आयुर्वेदात मेद्य रसायनं वेगवेगळी सांगितलेली आहेत, जी कॉग्निटिव्ह फंक्शन्स पर्यंत कशा पद्धतीने काम करतात ह्याचे पाथवेज आजपर्यंत अनेक रिसर्चेसनी समोर आणलेले आहेत. सो त्यामुळे औषधं ही आयुर्वेदाची चालू राहतात. पण काउन्सिलिंगचा पार्ट जो आहे तो मात्र सायकोलॉजिस्ट किंवा थेरपिस्ट ज्याला आपण म्हणतो, तर ते लोक करतात. इथे सायकॅट्रिस्ट हा मुद्दा नाहीये. बरोबर. ओके, आता म्हणजे जसं आता सायकॅट्रिस्ट वरून आठवलं मला की टू लिव्ह अ हेल्दी लाईफ, म्हणजे आपण मगाशी जे बोललो ना की मला आजार नसणं इतकंच मी निरोगी असण्याची व्याख्या नाहीये. त्यात मी खरोखर वेगवेगळे वेलबिंग्स आहेत. हे वेलबिंग्स आणण्यात आयुर्वेद ऍज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह मेकॅनिझम कडे जर मी बघितलं, एक पेशंट म्हणून किंवा एक मनुष्य म्हणून, आजच्या काळात तुम्ही जे अभ्यंग सांगितलं की दॅट्स नंबर 1, असं व्हॉट वुड यू रेकमेंड टू मी अँड ऑल अवर ऑडियन्सेस की हे करा, दिस इज द काय चेकलिस्ट, आपण त्याला फॉर्म्युला नको म्हणाला कारण ते सब्जेक्टिव्ह आहे परत, तर काय चेकलिस्ट आहे जी दिवसभर आम्ही पाळावी? पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की अभ्यंग बाय लार्ज त्याने बरेच सारे प्रॉब्लेम्स कव्हर अप होतील. कारण दुसरी गोष्ट अशी की दिवसातला काही वेळ तरी असा काढणं की जो स्वतःची एखादी हॉबी जपण्याकरता असेल, किंवा दॅट विल बी मी टाइम फॉर यू, की त्या तेवढे 10 मिनिटाचा वेळ असेल, पण त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः करता असाल, बाकी कशाही करता नाही. नेसेसरी नाही की हे मेडिटेशन असेल, कारण ते प्रत्येकाला सूट होईल असं नाही. तुम्हाला तुमच्या आवडीचं गाणं ऐकायचंय, पण बाकी काही न करता तेवढं गाणंच ऐकायचंय, तेवढ्याच पुरती एखादी गोष्ट करायची, ही सुद्धा तुम्हाला स्टेबल ठेवण्याकरता महत्वाची आहे. चांगले सुगंध वापरा, ते सुद्धा महत्वाचे आहेत. आपल्या माइंडला स्टेबलाइज करायला सुद्धा आयुर्वेदानुसार विचार करता त्याला पृथ्वी नावाचं जे महाभूत आपल्याकडे सांगितलंय, ज्याची गंध ही तन्मात्रा सांगितते. सो आपण ज्या वेळेला सुगंधाचा वापर करतो त्यावेळेला आपल्याला स्टेबिलिटी येण्याकरता त्याची मदत होते. आज नर्वस सिस्टमवरती त्याचे किती चांगले फायदे होतात या सगळ्या बाबतीमध्ये सुद्धा गोष्टी भरपूर रिसर्चेस झालेले आहेत. त्याच्यानंतर त्या ऋतूमध्ये जसं मगाशी सांगितलं की प्रत्येक सण साजरे करा, जोरदार साजरे करा. आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेले सगळ्या सणांच्या मागे आरोग्यशास्त्र असल्यामुळे बरं असंही करू नका की हा दिवाळी साजरी करतोय ना मग चला आम्ही कुठून तरी चॉकलेट आणली. दिवाळी साजरी करताय, फराळाचे पदार्थ तयार करा, खायला घाला, भेटा लोकांबरोबर साजरं करूया. म्हणजे फक्त कुठले तरी एखाद्या रस्त्यावर जाऊन गर्दी करूया नको, एखाद्या हॉलिडे स्टे, तर तसे पळ काढूया नको, आपण छान साजरे करूया ते सण असतील ते. त्यानंतर जिथे कुठे गरज पडेल त्यावेळेला आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने त्या वेळेला पंचकर्म गरजेचं असेल तर घ्या,
आणि दुसरं आपल्याला कस्टमाइज्ड असलेलं रसायन हा इथून पुढचा खूप मोठा गेम चेंजर असणार आहे. बरं. रसायन जसं मी मगाशी म्हटलं की ग्रॉस लेवलला ज्याला आपण टॉनिक असं म्हणू शकतो, पण त्याच्या कित्येक पलीकडचं काम हे रसायन करतं, विच विल बी अ स्पेसिफिक थिंग डिझाइन्ड फॉर यू पर्टिक्युलरली, विच कॅन बी टेकन फॉर एव्हर. आणि त्याच्यामध्ये ह्याच्यात अनेक साऱ्या गोष्टी येतात. फॉर एक्झाम्पल एखाद्याची फॅमिली हिस्ट्री असू शकते, की डायबिटीज असं आपण म्हणतो की नाही माझ्या आई वडिलांनी होता, आजी आजोबांनी होता. मग आपण या वैद्यांना हे का नाही विचारत की असं काही आहे का तुमच्याकडे की ज्याच्यामध्ये हा मला शक्यतोवर होऊ नये ह्याच्याबद्दल काही मदत होऊ शकेल. हा इथून पुढचा आस्पेक्ट हा खूप मोठा असणार आहे. हे हर्बल सुद्धा असू शकतात आणि हे रसशास्त्राचे सुद्धा असू शकतात. हर्बल याचा अर्थ वनस्पतीजन्य असं मी म्हणतोय. हर्बल आयुर्वेदवाला हर्बल नाही, वनस्पतीजन्यही प्युअर असू शकतात. आणि ह्या पद्धतीचे. आता हे मी का सांगतोय, ह्याला कारण असे आहे की काही फॅक्टर्स हे तुमच्या हातात आहेत. पोल्युशन आपल्या हातात आहे का? नाही. नाहीये ना. बरोबर. सो मग त्याच्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्या शरीराला काहीतरी अशा पद्धतीने बनवणं की जेणेकरून आयुर्वेदाने कॉन्सेप्ट सांगितले ज्याला आयुर्वेद गरविष असं म्हणतो. याचा अर्थ काहीतरी टॉक्झिन जी शरीरात जात आहेत तुमच्या, ते पचवण्याचं सामर्थ्य असलेले मेडिकेशन तुम्ही घेऊ शकता का? तसे आयुर्वेदात आहेत का? आहेत. विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. आज जगभरात जर का लॉन्जिव्हिटीच्या दृष्टीने एवढा पैसा खर्च होतोय तर आपल्याकडे रसायन चिकित्साही त्याच करता सांगितले, लॉन्जिव्हिटी करताच सांगितले. त्याचा विचार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मुख्य संवाद साधणं. आजकाल काय होतं नाही, आपण बोलतच नाही आणि मग डायरेक्ट थांबरी तुमरीवर येतो. मग ते सोशल मीडिया असू दे किंवा पर्सनल असू दे, ह्या गोष्टी जरी टाळल्या तरी सुद्धा आपल्याला त्या मेंटल वेलबिंग करता आणि सोशल वेलबिंग करता सुद्धा चांगले असतील. आणि रोज एक विचार आपण जर असा केला की आजच्या दिवसात मी कोणाला तरी काहीतरी मदत केली का, निस्वार्थपणे, मला त्यातून काहीच नकोय. छोट्यातली छोटी गोष्ट असेल तिथपासून मोठ्यातलं मोठं काही असेल, एवढं जरी केलं तरी सुद्धा आपली आरोग्य चांगले राहण्याकरता भरपूर त्याची मदत होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा वापर हा आपण नियमितपणे करावा. नेसेसरी नाही की ते काढेच पिऊन झालं पाहिजे, नेसेसरी नाही की ते तेलच लावून झालं पाहिजे. इट कॅन बी जस्ट गुड कर्म की जे आपण रोजच्या बेसिसवरती करतोय. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन स्वतःची काहीतरी साधनं नियमितपणे होते आहे का हे बघणं, अंडरलाईन. आणि जर काहीच होत नसेल, काही नसेल, ऍटलिस्ट नामस्मरण करणं की जे सगळ्या संतांनी सांगून ठेवलेलं आहे तेवढ्याचा वापर करणं. यात उपवास पद्धतीबद्दल तुमचं काही व्हॉट डू यू थिंक? म्हणजे आता हे जे चालू आहे ना की इंटरमिडिएट फास्टिंग, 24 आवर्स फास्टिंग, 48 आवर्स फास्टिंग, असं बरंच काय काय, आणि यावर खूप लोक भरभरून बोलत आहेत आजकाल. आणि मग त्याचे माझं वैयक्तिक सध्या त्याच्यावर मी बरंच आय एम ट्राईंग टू रीड अ लॉट. तर तुमचं काय मत आहे? आयुर्वेदाने लंघन ही जी उपचार पद्धती सांगितली, ह्याला आयुर्वेद षडविध उपचार असं म्हणतो. 6 प्रकारचे उपचार, ज्याच्यापैकी एक लंघन सांगितलंय. आणि या लंघनाचे देखील 10 सब क्लासिफिकेशन सांगितलेत, किती किती वेगवेगळ्या मार्गाने केले जाऊ शकतात. आता आजकाल जो ट्रेंड आलाय की आपण इंटरमिटंटचा किंवा जसं तुम्ही उल्लेख केला किंवा आता तो त्याच्याही पुढे जाऊन ओमॅड 1 मील अ डे इथपर्यंत तो गेलेला आहे. तर हा प्रत्येकाला चालणारा नाहीये, हा प्रकृतीनुसार बदलणार आहे. पित्त प्रकृतीच्या माणसाला तो नाही झेपणार आहे, कारण त्यांना दंदशूक असं म्हटलं. याचा अर्थ ते सतत खात असतात. जनरली तुम्ही लोक बघाल ज्यांना सतत राग येतो ना, पटकन राग येतो किंवा असे जे लोक, त्यांना सतत काहीतरी खायला लागत असतं आणि ते खाल्ल्यावर थोडे शांत होत असतात. त्यांना जर तुम्ही म्हणालात की हा नाही तू 1 दिवसाचा कम्प्लीट फास्ट कर, त्यांना ते पॉसिबल नाहीये. वात प्रकृतीच्या माणसालाही ते थोडंसं डिफिकल्ट आहे. कफ प्रकृतीच्या माणसाला ते शक्य आहे, कारण त्यांना तेवढी भूक लागलेलीच नसते, त्यामुळे तो आपला ठीक आहे चालून नेऊ शकतो. तर लंघन कोणी करायचं, कुठपर्यंत करायचं, मेल्सनी कसं करायचं, फिमेल्सनी कसं करायचं, कारण त्यांच्या मेन्स्ट्रुअल सायकलनुसार देखील त्यांच्या हॉर्मोन्समध्ये जो फरक पडतोय त्यानुसार त्यांना तेव्हाचं फास्टिंग झेपतंय का नाही. तर इथपर्यंतचे डिटेल्स ते आहेत. आणि मग चक्रपाणी आचार्य असं सांगतात की बलहानी जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंतच उपवास करणं हे योग्य आहे. द मोमेंट यू फील लाईक की जे म्हटलं ना किटॉसिस झाल्यावरचा जो सर्ज असतो की तुम्हाला सगळं भारी वाटतं 24 तास झाल्यानंतर, तुम्हाला सगळ्या गोष्टी जास्त चांगल्या कळायला सुरुवात होते किंवा हे सगळं, त्यानंतर तो सर्ज जातो आणि त्यानंतर मग तुम्ही अशा पॉईंटला येता की जेव्हा तुम्हाला गळून गेल्यासारखं वाटतंय, खूपच तुम्हाला एनर्जी गेली असं वाटतंय. दॅट इज अ पॉईंट यू शुड स्टॉप. अच्छा, की तिथे बलहानी व्हायला आता सुरुवात झाली, मग आता आपल्या झेपणार नाहीये. साधी गोष्ट सांगतो, हे आपल्याकडे पूर्वापार असलेले संस्कार आहेत. एकादशी काय हो, आणि एकादशीचं टेक्निक जर उपवासाचं आपण बघितलं, दशमीला एकभुक्त राहा, म्हणजे एकदा जेवा, त्याच्यानंतर मग दुपारचं जेवा, नंतर तो उपवास चालू करा, एकादशीचा पूर्ण दिवस उपवास करा आणि द्वादशीच्या पारण्याला दुपारी उपवास फेडा. हे संपूर्ण जर आपण बघितलं तर जवळपास 40-42 तासाचं फास्टिंग होतं. अँड दॅट इज लाईक 15 days.
हे काय आहे दुसरं नाही तर. बरं काय त्यांनी सांगितलं की एकादशीच्या दिवशी आहाराच्या आश्रयाने पाप राहतात, याच्यामुळे त्याचा त्याग करा. इष्टम धर्मेण योजेत. लार्जर मासेजना सांगायचंय ना, त्यांना ह्या परिभाषेत सांगा. बरोबर. आयुर्वेदाने रोग या शब्दाला देखील पापमा हा शब्द वापरलाय, पाप हा शब्द वापरलाय. मग त्याचं प्रायश्चित्त घ्यायचंय ना तुम्हाला. त्याचे स्पिरिच्युअल लाभ हे आहेतच आहेत हो, ते अगणित आहेत. पण एवढ्या गोष्टी तरी बेसिक आपण करू शकतो ना, की फार काही नाही एकादशी चालू करून टाका. त्याला काही प्रत्यवाय नाही आहे तुम्हाला. तुम्ही कुठल्याही पंथात असेल, कुठल्याही उपासनेत असाल. आणि मग जे फास्टिंग आपण म्हणतोय की आपल्या 32 आवर्स करायचे का, 24 आवर्स करायचे का, ते टप्प्याटप्प्याने करण्याबद्दलही सांगितलं जातं. ज्यावेळेला असं त्याला एक जोड असते ना, त्यावेळेला आपण त्या अल्फा स्टेटमध्ये जे असतो की तिथे ते ओव्हरकम करून टाकतो आपण, की ते होऊन जातं, कारण आपण त्याकरता करतोय. आणि मग ते सहज शक्य होतं. करेक्ट. एक छोटा उपप्रश्न आहे याच्यात, की मला माहिती आहे की हा फारच अब्रप्ट इकडून तिकडे जाणारा पॉडकास्ट होतोय, आपण खूप विषयांना स्पर्श करतोय. अनेकांची भीती मी ही बघितली आहे की जर मी कन्सिस्टंटली असा उपवास करत राहिलो तर मसल मासही कमी होईल, असं होतं. शक्यता आहेच ना. म्हणून तर मी म्हटलं की प्रकृती, कारण मी पित्त प्रकृती म्हटलं ना, ज्या वेळेला इथे अग्नीला आपण भोजन देत नाही आहात. भगवंतांनी म्हटलं अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्यम चतुर्विधम. इथे मिळत नाहीये, मग आता काय करायचं? मग जिथून मिळतंय तिथून खा. मग ते मसल वेस्टिंग होऊ शकतं. आणि म्हणून पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी काळजी घ्या, म्हणून तिथे वैद्यांचा सल्ला गरजेचा आहे. मग कदाचित त्यांच्याकरता एकभुक्त काही दिवस राहणं हा वेळ असू शकतो. नंतर परत बरं उपवास सोडताना आपण काय करतोय हे परत महत्वाचं, कारण मग नाही तर त्यावेळेला आपण परत लिंबू सरबत आणि तिथपासून ते बर्गर पिझ्झा पर्यंत, तर परत ते नाही चालणार आहे. ही सगळी काळजी ही तिथे घेणं हे महत्वाचं असणार आहे. आणि म्हणून त्याला एक वेळ देणं हे महत्वाचं आहे. पण अगेन सांगण्याचा मुद्दा ह्या बाबतीत असा देखील की रक्त धातूशी संबंधित असलेले कुठलेही विचार जे रोग आहेत, तर त्याच्या बाबतीमध्ये उपचारांमध्ये उपवास ही गोष्ट सांगितलेली आहे. वैद्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे. आणि आता ह्याचा ऍप्लिकेबिलिटी कुठे येते? ह्याची ऍप्लिकेबिलिटी ही ऑटो इम्युन पासून कॅन्सर पर्यंत अनेक ठिकाणी येते. की फास्टिंगमुळे ऑटोफॅजी ज्याच्याबद्दलच्या चर्चा चालतात, ऑटोफॅजी इथे हेल्प करणार आहे ना तुम्हाला. फक्त ती नीट आखून घेतली पाहिजे स्वतःच्या प्रकृतीनुसार. आणि म्हणजे वैद्यांच्या सल्ल्याने करा. ऑफकोर्स की व्हेरी ट्रू. डॉक्टर, खूप खूप मजा आली तुमच्यावर गप्पा मारून. मलाही छान वाटलं. मनातले म्हणजे कितीतरी प्रश्न असे असतात जे माहिती नसतं की अरे आपल्या मनात हे प्रश्न आहेत, आणि तुमच्या बरोबर तो मोकळेपणा ऑब्व्हियसली आहे. तुम्ही कुठलाही प्रश्न थोडा टची असेल तरी तो तसा घेणार नाही. यू विल अंडरस्टँड माय सेंटिमेंट हा विश्वास असल्यामुळे मी पण अगदी मोकळेपणाने प्रश्न विचारले. आय एम व्हेरी शुअर आपल्या प्रेक्षकांना सुद्धा या पॉडकास्टमधून खूप व्हॅल्युएबल काहीतरी मिळालं असेल. आपण परत एकदा शक्य असेल तेव्हा पार्ट 2 पार्ट 3 करू. यातल्या ज्या अनंत विषयांना आपण वरवर स्पर्श केलाय त्यातला एक एक विषय घेऊन अजून खोलात जाता येतं का तेही बघू. पण वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. खूप खूप बरं वाटलं गप्पा मारून, खूप शिकायला मिळालं. मी म्हणालो तसं माझेही बरेच गैरसमज दूर झाले, स्पष्ट झाले. सो थँक्यू व्हेरी मच. प्रेक्षकांना परत एकदा हा पॉडकास्ट तुम्ही व्यवस्थित मन लावून बघितला असेलच, पण यातले जे जे बिट्स तुमच्यासाठी महत्त्वाचे वाटतात ते व्यवस्थित ऐका. जे काही डॉक्टरांनी सांगितले ते समजून घ्या आणि तुमच्या वैद्यांना संपर्क साधून यातून जे काही प्रश्न निर्माण झाले असतील, जे काही उपाय करावेसे वाटत असतील ते नक्की करा. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. वंदे मातरम. जय श्रीराम.